यांच्या मस्तक या विश्वासातूनच आजचा हा पालक मेळावा कार्यक्रमाची हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची। अंधाराचा वेध घेणारा प्रकाशाचा शोध घेणारा, अंधाराचा वेध घेणारा प्रकाशाचा शोध घेणारा, जीवनी आनंद देणारा असा हा दिवा याचे प्रज्वलन दीप प्रज्वलन या कार्यक्रमाच्या सुरुवातीला होत आहे। दीप प्रज्वलन आणि सरस्वती या सरस्वतीच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन या कार्यक्रमाच्या सुरुवातीला होत आहे। नेहमी आपल्या विद्यालयाच्या कमिटीमध्ये उपस्थित असणारे कमिटीतील जे उपस्थित असतील या सर्वांनी समोर यायचं आहे या कार्यक्रमाच्या। या सर्वांच्या हस्ते अंधाराचा वेध घेणारा प्रकाशाचा शोध घेणारा आणि जीवनी आनंद देणारा असा हा गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन साथ द्यावी सर्वांनी मिळून। आजच्या प्रास्ताविक करण्यासाठी मी संजीवनी प्राथमिक विद्या मंदिरचे मुख्याध्यापक आदरणीय श्री वाकोडे सर यांना आमंत्रित करते। यानंतर संस्थेचे सचिव मान्य अशी मी त्यांना विनंती करते। विद्यालयाच्या मुख्याध्यापक श्री वाकोडे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते। अशी मी त्यांना विनंती करते। बोलके करण्यास हवे असते संभाषण। गेले वर्षभर अनेक उपक्रम राबवले जात आहेत आणि त्यातलाच आजचा हा दुसरा उपक्रम पालक उद्बोधन कार्यशाळा। खरं तर हे दुसरं पुष्प आहे। यापूर्वी आपण 28 जानेवारीला शिवम प्रतिष्ठान घारेवाडीचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय इंद्रजित देशमुख साहेब काकाजी यांचंही व्याख्यान आपण आयोजित केलेलं होतं आणि आज या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आपण दुसरं पुष्प गुंफतोय। विद्यार्थी आणि पालक यांच्यामधल्या नात्यामध्ये कसं अंतर पडत चाललेलं आहे आणि ते दूर करण्याच्या अनुषंगानं आज हे उद्बोधन शिबिर। आजच्या या उद्बोधन शिबिराचे प्रमुख व्याख्याते सन्माननीय प्राध्यापक युवराज पाटील सर जे कोल्हापूर येथून आलेले आहेत। युवराज पाटलांच्या विषयी सांगायचं झालं तर त्यांची अनेक व्याख्यानं आपण यूट्यूबच्या माध्यमातून बघतो। वेगवेगळ्या शाळांमध्ये संस्थांमध्ये पालक आणि विद्यार्थ्यांच्यासाठी त्यांनी अनमोल असं मार्गदर्शन केलंय। पालकांच्या विचारामध्ये असेल विद्यार्थ्यांच्या विचारामध्ये असेल अतिशय बदल त्यांनी घडवून आणलेले आहेत असे आजचे प्रमुख व्याख्याते। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय बापू, त्याचबरोबर संस्थेचे सचिव सन्माननीय कोठाळे सर, संस्थेचे खजिनदार सन्माननीय कांतीलाल पाटील, त्याचबरोबर जागृती शिक्षण मंडळ बनवडीचे सचिव सन्माननीय विनायक माळीआप्पा, संस्थेचे ज्येष्ठ संचालक सन्माननीय पांढरपट्टे सर, त्याचबरोबर माजी केंद्र प्रमुख सन्माननीय जाधव साहेब, जागृती पतसंस्थेचे संचालक सन्माननीय जयसिंग गाडगे, त्याचबरोबर सन्माननीय भानुदास गाडगे, शाळेवर नितांत प्रेम असणारे आणि शाळेसाठी वेळोवेळी मदत करणारे जागृती पतसंस्थेचे संचालक सन्माननीय विकास कारंडे बापू, विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय
चव्हाण सर, विविध कमिट्यांचे पदाधिकारी आणि सदस्य आणि आपण सुज्ञ पालक आणि माझे सर्व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्र हो, सर्वांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. कार्यशाळा संस्थेच्या माध्यमातून आपण बऱ्याच वेळा घेतलेल्या आहेत. यापूर्वी अर्चना मुळे ज्या सांगलीच्या समुपदेशक आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण एक कार्यशाळा पालकांच्यासाठी घेतलेली होती. संस्था मुळातच आपली संस्था आणि शाळा उपक्रमशील असल्यामुळं वेगवेगळे उपक्रम आपण राबवून विद्यार्थ्यांचा गुणात्मक विकास असेल, भावनात्मक विकास असेल, सर्व दृष्टिकोनातून आपण या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण कसा विकास करता येईल या दृष्टिकोनातून संस्था आणि शाळा वेगवेगळे उपक्रम राबवत असते. आज पाहतोय आपण शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल होत आहेत. काळानुरूप वेगवेगळे बदल आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि मग मागे वळून पाहिलं की शिक्षण पद्धतीतले बदल, आपल्या काळी शाळा ही एकमेव संस्था अशी होती की जी शिक्षण देणारी संस्था होती. आपल्या काळामध्ये, पूर्वीच्या काळामध्ये शाळा ह्या केंद्रबिंदू मानून आपण विद्यार्थ्यांच्या मध्ये बदल घडवणारं एकच माध्यम म्हणून समजत होतो. आज आपण पाहतोय विज्ञान युगामध्ये, तंत्रज्ञान युगामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून मुलांच्या मध्ये येणाऱ्या ज्ञानाचा ओघ वाढताना आपल्याला दिसतोय. आणि हा ओघ, येणारा ओघ एका वेगळ्या वळणावर सुद्धा घेऊन जाताना दिसतोय. आणि मग बऱ्याच वेळा पालकांची तक्रार असते की शैक्षणिक दर्जा खालावलाय, मुलांना शिस्त नाही, मुलांना अभ्यासाचं वेळ नाही, सारखे टीव्ही पाहतात, मोबाईल घेतात. आणि मग आपल्याला आजार माहिती आहे, त्याचं औषध पण माहिती आहे, पण द्यायचं कसं हेच आपल्याला माहित नाही. आणि मग त्याचा परिपाक या विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये होतो. आपल्या समाजाची प्रवृत्तीच आहे काकेत कळसा आणि गावाला वळसा. आणि मग आपण समाज, शिक्षण संस्था असतील आणि मग इतरांना दोष देत बसतो आपण. परंतु आपण आपल्या पाल्याबरोबर किती वेळ देतो हा सुद्धा महत्वाचा भाग आहे. दररोज आपण आपल्या पाल्याबरोबर आज शाळेत झालेल्या कामाविषयी चर्चा केली पाहिजे, त्याची वही कधीतरी हातात घेतली पाहिजे. त्यांना आज वहीत काय लिहून आणलंय, शाळेत कोणकोणत्या गोष्टी घडलेल्या आहेत याच्यावर चर्चा केली पाहिजे. जेवढा वेळ आपण आपल्या पाल्याला देऊ तेवढंच त्या मुलामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होईल. आपण म्हणतो की मुलांच्यावर संस्कार करणारी पहिली बाब म्हणजे शाळा असते आणि आई असते, आणि आईनंतर दुसरं माध्यम शाळा निर्माण होते. आणि मग त्यांचा विश्वास असतो की माझ्या आई वडिलांना सगळ्या गोष्टी परिपूर्ण येतात, माझ्या शिक्षकांना सगळ्या गोष्टी परिपूर्ण येतात. आणि त्या आशेनंच ते बालक आपल्या शिक्षकांच्याकडे आणि आई वडिलांच्याकडे बघत असतं. त्यामुळं आपण या विद्यार्थ्यांच्याकडं अगदी जवळ भावनात्मक दृष्ट्या त्यांच्या जवळ गेलं पाहिजे. त्यांच्या मनातल्या वेगवेगळ्या भावना जाणून घेतल्या पाहिजेत. आणि मग अशाच दृष्टिकोनातून मुलांशी कसे बोलावे, त्यांचा अभ्यास कसा घ्यावा, त्यांना ताणतणावापासून दूर कसे ठेवावे याविषयी आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी सन्माननीय प्राध्यापक युवराज पाटील सर हे उपस्थित राहिलेले आहेत. मी पुन्हा एकदा त्यांचं व्यासपीठावरील सर्व सन्माननीय पदाधिकारी आहेत, ज्येष्ठ संचालक आहेत, त्याचबरोबर आपल्या सर्व उपस्थित पालकांचं पुन्हा एकदा शाळा आणि संस्थेच्या वतीनं स्वागत. युवराज पाटील साहेब, अध्यक्ष आदरणीय डॉक्टर शंकरराव खापे बापू, संस्थेचे पदाधिकारी, संचालक आणि व्यासपीठावरील सर्व सन्माननीय, समोर बसलेले उपस्थित सर्व सन्माननीय पालक बंधू भगिनींनो, पालक मेळावा आयोजित करण्याचं कारण काय हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. शिक्षण प्रक्रिया ही एक ट्रँगल आहे. ट्रँगल पालक, विद्यार्थी आणि शिक्षक या तिघांच्या समन्वयानं शिक्षण प्रक्रिया चालत असते. एकट्या विद्यार्थ्याला शिकायला सोडलं की काम संपलं असं नाही, किंवा शिक्षकांनी फक्त शिकवलं की काम संपलं असं नाही. आणि या ट्रँगलमध्ये पालकाची भूमिका ही महत्वाची आहे. आणि ती भूमिका काय आहे हे आपल्या लक्षात यावं, आणि म्हणून हा मेळावा किंवा ही सभा आयोजित केलेला आहे.
उदाहरण द्यायचं झालं तर रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांनी काही विद्यार्थी आपल्या बोर्डिंगमध्ये जमा केलेले होते, त्यांचं पालकत्व त्यांनी सांभाळलेलं होतं. तर त्यावेळेला विद्यार्थ्यांच्या खाण्यापिण्याची तर व्यवस्था पाहतच होते, परंतु असे थंडीचे दिवस असले तर रात्री अपरात्री उठून हातामध्ये कंदील घेऊन कोणता विद्यार्थी उघडा झोपलेला आहे का, त्याच्या अंगावरती व्यवस्थित पांघरुण आहे का, याची सुद्धा काळजी करावी लागत होती. आणि ही भूमिका त्यांनी निभावली. हे पालकत्व आहे. तशा आपल्यावरती काही जबाबदारी आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी त्यांच्या बोर्डिंगमध्ये शिकत होते त्या विद्यार्थ्यांना संस्कृतचं अध्यापन करायला थोडीशी अडचण येत होती. आणि म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील सकाळी 6 वाजता एका संस्कृत शिकवणाऱ्या शिक्षकांच्याकडे जायचे, त्यांच्याकडे शिक्षण घेऊन ते बोर्डिंगमध्ये यायचे आणि पुन्हा ते विद्यार्थ्यांना सांगायचे. ही भूमिका किती अवघड आहे पहा. अन्न तर गोळा करावं लागतच होतं, संपत्ती किंवा पैसे तर गोळा करावे लागतच होते, निवाऱ्याची सोय करावी लागतच होती, पण त्याचबरोबर अध्यापनाची देखील ही जबाबदारी ते स्वीकारत होते. ही पालकाची भूमिका आहे. काल सुद्धा मी एक दूरदर्शनवरती बातमी पाहिली की एका गावामध्ये 7 वाजता एक सायरन वाजतो आणि तो भोंगा वाजल्यानंतर गावातले सगळे टीव्ही बंद केले जातात. पालकांनी सुद्धा टीव्ही पाहायचा नाही आणि सगळे विद्यार्थी अभ्यासाला बसतात. यापूर्वी सुद्धा अशा प्रकारचा उपक्रम कुठल्या तरी गावात चाललं होतं, ते मी ऐकलेलं होतं. आणि मग त्या गावचे सरपंच आहेत ते देखील घराघरात जाऊन किंवा गावात फेरफटका मारून विद्यार्थी अभ्यासाला बसलेत का हे पाहतात. 7 वाजता विद्यार्थी अभ्यासाला बसलाच पाहिजे. 7 ते 9 2 तास अभ्यास विद्यार्थ्याचा झालाच पाहिजे. टीव्ही बंद, मोबाईल बंद. आणि तो बंद करत असताना पालकाची सुद्धा जबाबदारी असते की हातामध्ये पालकांनी सुद्धा मोबाईल घ्यायचा नाही किंवा टीव्ही पाहत बसायचं नाही. पालक म्हणतात की विद्यार्थ्याला तो अभ्यास कर आणि इकडे ते टीव्ही लावून पाहत असतात. त्यामुळे विद्यार्थी मग कुठून तरी दरवाजेच्या फटीतून तो टीव्ही पाहत असतो. ही जबाबदारी आपल्यावरती काय ते पाहिलं पाहिजे. विद्यार्थी जर अभ्यास करत असेल रात्री 10-11 वाजेपर्यंत तर पालकाने सुद्धा जागलं पाहिजे. विद्यार्थ्याच्या सोबत जागून त्याला कशा प्रकारचं वातावरण निर्माण होतं हे पाहिलं पाहिजे. म्हणजे ही जबाबदारी सुद्धा आहे. आपल्या या संस्थेचा जो विद्यार्थी लाडे हा लिगाडे पाटील कॉलेजला जी मेन्सला तो सबंध जिल्ह्यामध्ये प्रथम आला. तर त्याने सांगितलं की रात्री 10-10 वाजेपर्यंत तो कॉलेजमध्ये अभ्यास करत असताना त्या डिपार्टमेंटचे जे प्राध्यापक असायचे ते प्राध्यापक देखील तिथे बसलेले असायचे. वास्तविक पाहता ते प्राध्यापकाची काही ड्युटी नाही, परंतु पालकत्व स्वीकारायचं म्हटल्यानंतर किती जबाबदारी ते पहा. मग तो विद्यार्थी सांगायचा की जर डिपार्टमेंट जर माझ्यासाठी तिथं जागा राहत असेल किंवा हजर राहत असेल तर अभ्यास करणं ही माझी जबाबदारी आहे. आणि म्हणून तो 11-11 वाजेपर्यंत अभ्यास करायचा आणि मग घरी यायचा. तो विद्यार्थी सबंध जिल्ह्यामध्ये प्रथम आला. आता तो IIT ला बॉम्बेला त्याने ऍडमिशन घेतलेलं आहे. तर ही पालकांची जबाबदारी जी आहे ती आपण पाळली पाहिजे. त्या विद्यार्थ्याचा आहार योग्य त्याला मिळतोय की नाही, पालकाला शिक्षणासाठी वही पुस्तकाला पैसे वगैरे आपण देतो की नाही हेही पाहिलं पाहिजे. आपल्या चैनीसाठी आपण पैसे खर्च करतो, परंतु विद्यार्थ्याला वही पाहिजे असेल, पेन पाहिजे असेल तर मग मात्र आपण कासकूस करतो. तर ही जबाबदारी लक्षात घेणे आणि त्यातून मार्ग काढून त्या विद्यार्थ्याला योग्य असं वातावरण निर्माण करून देणे ही पालकाची जबाबदारी आहे. पाठीमागे जिल्हा परिषदेने सुद्धा एक उपक्रम राबवला होता, अभ्यासाचा कोपरा. तर प्रत्येक घरामध्ये विद्यार्थ्यासाठी एक कोपरा असा पाहिजे की जिथं तो अभ्यास करेल, तिथं दुसरं काही ठेवलेलं नसेल किंवा काही काम चाललेलं नसेल. अभ्यासासाठी म्हणजे अभ्यासासाठीच तो कोपरा असेल.
तर अशी ही जबाबदारी पालकांनी स्वीकारावी लागते. त्यावेळेला उत्तुंग असं व्यक्तिमत्व निर्माण होतं. कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुद्धा मग असे विद्यार्थी तयार केले की जे मुंबई विद्यापीठामध्ये प्रथम आले. इतकंच नव्हे तर इंग्लंडमध्ये देखील त्यांनी आपलं नावलौकिक वाढवला. त्या विद्यार्थ्यांचे पेपर इंग्लंडमधील बाहेरच्या व्हरांड्यातल्या शोकेसमध्ये लावलेले होते. कसं लिखाण असावं, कसा पेपर असावा. आज काल सुद्धा विद्यार्थी मेळावा पार पडला. आम्हाला सुद्धा समजून आलं की विद्यार्थी कुठेपर्यंत पोहोचलेले आहेत आणि कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आहेत. अतिशय उत्तुंग असं यश काय काही विद्यार्थ्यांनी मिळवलेलं आहे आणि अजून त्या यशाच्या मार्गावरती ते वाटचाल करत आहेत. विविध क्षेत्रामध्ये आहेत. फक्त डॉक्टर आणि इंजिनियर एवढंच नाही, अनेक क्षेत्र काल पाहायला मिळालं. तर विद्यार्थ्यांना असं घडवायचं असेल तर आपण काही जबाबदारी उचलली पाहिजे आणि ती जबाबदारी आपण सर्वांनी उचलावी असे मी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. पालकत्व याचं शिक्षण घ्यायचं असतं का, याच्या पुढंच प्रश्नचिन्ह आहे. मला वाटतं सर, पालक ही शिकण्याची गोष्ट आहे, पालकत्व ही शिकण्याची गोष्ट आहे. तुम्ही सगळे म्हणाल त्याचं कारण काय, तर त्याचं कारण सांगतो. आपलं बाळ जर 5वीत किंवा 10वीच्या वर्गात असेल तर 10वीच्या वर्गातल्या बाळाचं वय 16 वर्ष असतं आणि त्याच्या आईचं वय साधारण 40 वर्षापर्यंत असतं. त्याच्या वडिलांचं वय कदाचित 45 वर्षापर्यंत असतं. आपण असं म्हणतो की त्याच्या आईचं वय 40 वर्ष आणि वडिलांचं वय 45 वर्ष आहे, पण ही वस्तुस्थिती नाहीये. वस्तुस्थिती अशी आहे, पुरुष म्हणून तुमचं वय 45 असतं आणि स्त्री म्हणून तुमचं वय 40 वर्ष असतं. आई म्हणून तुमचं वय 16 वर्ष असायला हवं आणि वडील म्हणून तुमचं वय 16 वर्ष असायला हवं. स्त्रीची आई मूल जन्माला आल्यानंतर होते आणि पुरुषाचा बाप मूल जन्माला आल्यानंतर होतो. बाप होण्याचं किंवा आई होण्याचं शिक्षण कुठल्याही शाळेत दिलं जात नाही आणि म्हणून आम्ही 40 वर्षाची स्त्री आणि 45 वर्षाचा पुरुष 16 वर्षाच्या बाळाबरोबर 16 वर्षाचा ज्या दिवशी होऊन वागायला सुरुवात करतो त्या दिवशी समजायचं की त्याला पालकत्व कळालंय. पण उलट असं होतं, 45 वर्षाचा पुरुष आपल्या वयाच्या अनुभवावरून किंवा वयावरून त्या मुलाला मार्गदर्शन करत राहतो आणि या गोष्टीला जनरेशन गॅप असं म्हटलं जातं. आणि तो गॅप जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत मुलांच्या बरोबरचा संवाद सकस होणार नाही. मगाशी जो शिक्षण प्रक्रियेतला त्रिकोण सांगितला तो त्रिकोण देखील फार समजून घेणं गरजेचं आहे. त्या एका कोणावरती शिक्षक आहेत, दुसऱ्या कोणावरती विद्यार्थी आहे. आवाज थोडा कमी करायचा आहे, घुमते. शिक्षक एका कोणावरती आहे, विद्यार्थी दुसऱ्या कोणावरती आहे आणि पालक तिसऱ्या कोणावरती आहे. विद्यार्थ्याचा शिक्षकाशी दररोज संबंध येतोय, तो सकारात्मक संवादन आहे. दुसरा विद्यार्थी शिक्षकांचा विद्यार्थ्यांशी दररोज संबंध येतोय, तो देखील सकारात्मक आहे. पालकांचा शाळेशी आणि पालकाचा विद्यार्थ्याशी दैनंदिन जगण्यातला संबंध वाढतो आहे का, याच्या पुढे प्रश्नचिन्ह आहे. आणि तो संबंध जर वाढवायचा असेल तर पालकत्व समजून घेणं ही फार गरज आहे. एडिसनच्या बाबतीतला एक प्रसिद्ध किस्सा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की थॉमस एडिसनला 7वीच्या वर्गात शिकत असताना एन गेल नावाच्या एका शिक्षकाने शाळेतून बाहेर काढलं होतं. त्या मुलाच्याकडे एक चिठ्ठी दिलेली होती आणि ती चिठ्ठी घेऊन तो घराकडे आला. त्यानं ती चिठ्ठी आईला दिली. आईने ती चिठ्ठी उघडून बघितली आणि ती चिठ्ठी जपून ठेवली आणि त्या मुलाला सांगितलं, उद्यापासून तू शाळेत जायचं नाही. त्या मुलाने विचारलं, आई असं का म्हणते की तू उद्यापासून शाळेत जायचं नाही. तर आईने सांगितलं, शिक्षकाने अशी चिठ्ठी लिहून पाठवले की शाळेतील विद्यार्थ्यांच्या पेक्षा तू प्रचंड हुशार आहेस, तुला शाळेची गरज नाहीये, त्यामुळे तुला शाळेत जाण्याची काही गरज नाही, तू घरात राहून अभ्यास केलास तरी पुरेस आहे. पण शिक्षकाने त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं होतं की तुमचा मुलगा शिकू शकत नाही, तुमच्या मुलाला शिक्षणातल्या काही गोष्टी, काही संकल्पना नीट समजत नाहीत, त्यामुळे त्याला तुम्ही शाळेत पाठवू नका. कदाचित आईनं त्यावेळेस ती चिठ्ठी मुलाला समजावून सांगितली असती तर तिचं पालकत्व मागं पडलं असतं. चिठ्ठीची जबाबदारी मुलाच्या जबाबदारीपेक्षा, म्हणजे मुलाच्या चिठ्ठीच्या जबाबदारीपेक्षा मुलाची जबाबदारी मोठी आहे हे आईनं त्यावेळेस ओळखलं
आणि ती जबाबदारी घेतली. थॉमस एडिसन नावाचा शास्त्रज्ञ जगाला मिळाला, त्याच्या पाठीमागे त्याची आई होती आणि तिचं पालकत्व होतं. मला हे पालकत्व समजून घ्यायला पाहिजे. बऱ्याच वेळा पालक मुलांना समजून घेण्यामध्ये कमी पडतायत, ही वस्तुस्थिती आम्हाला नाकारता येत नाही. जर पहिली दुसरीच्या वर्गात आपलं बाळ असेल, संध्याकाळी या मैदानावरती ते बाळ खेळलेलं असेल आणि संध्याकाळी 5 वाजता ते बाळ घराकडे आलं, आल्या आल्या पळत येऊन जर त्यानं वडिलांना पांढऱ्या शर्टवरती मिठी मारली तर वडील एका मिनिटात त्याला म्हणतात, थांब ना, कळत नाही, शर्ट तर बदलू दे. ज्या दिवशी तुम्हाला बाळाच्या पायाची, त्याच्या हाताची घाण शर्टाला लागेल याची भीती वाटते, एका मिनिटाचा आनंद त्या बाळाचा तुम्ही हिरावून घेतलेला असता. आणि आम्हाला हे वेळीच लक्षात येत नाही. आपल्या मुलांच्या जगण्यामध्ये, त्याच्या आयुष्यामध्ये, त्याच्या विचार प्रक्रियेमध्ये काय चालू आहे हे समजून घेणं म्हणजे पालकत्व आहे. निळा पोपट नावाची एक कविता होती. ती कविता काय आहे हे मी सांगत नाही, त्या कवितेचा फक्त सर आशय सांगतो. एका वर्गामध्ये एक शिक्षक शिकवतायत, वर्ग भरलाय, चित्रकलेचा तास आहे. सरांनी फळ्यावरती पोपटाचं चित्र काढलं आणि सगळ्या वर्गाला सांगितलं की हे चित्र काढून घ्या. मुलांनी आपल्या पेन्सिली बाहेर काढल्या, त्या तासून घेतल्या, पोपटाचं चित्र ती काढायला लागली. हळूहळू पोपटाचं चित्र आकार घेऊ लागलं. मुलांचं पोपटाचं चित्र काढून पूर्ण झालं. वर्गामध्ये शिक्षक इकडे तिकडे फिरत होते, अधूनमधून वरांड्यावरती जायचे, पुन्हा यायचे. मुलांनी एका वेळेस सांगितलं की सर चित्र काढून झालंय. सरांनी घड्याळाकडे बघितलं, 10-15 मिनिटं अजून शिल्लक आहेत. ते असं म्हणाले की हे चित्र रंगवून घ्या. मुलांनी पुन्हा रंगपेट्या बाहेर काढल्या आणि ते चित्र रंगवायला लागले. शिक्षक वर्गातनं फिरतायत, फिरत 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 वर्गाच्या शेवटच्या बाकावरती गेले. शेवटच्या बाकावरच्या एका मुलग्यानं पोपटाला निळा रंग दिला होता. शिक्षकाने ते बघितलं आणि शिक्षक त्याला तो ओरडले. मारलं नाही, मारायचं नाही, खरंय, मारायला नाहीच पाहिजे. पण बऱ्याच वेळा काय होतं, ओरडलेली गोष्ट देखील पालकांच्या पर्यंत पोहोचली तरी पालकांना त्या गोष्टीचा आजच्या काळात राग येतो. याच्यासारखं वाईट काहीच नाही. शिक्षक ओरडले, म्हणाले अरे पोपटाला निळा रंग दिलाय, पोपटाला निळा रंग असतो का, असं म्हणून शिक्षक पुढे चालत गेले. बाजूच्या मुलग्याने त्याला विचारलं, अरे पोपट हिरव्या रंगाचा असतो, तू निळा रंग का दिलास? हळू आवाजात त्या मुलग्यानं आपली रंगपेटी पुढे सरकवली आणि त्यानं सांगितलं, माझ्या रंगपेटीतला हिरवा रंग संपलाय आणि हिरव्या रंगाला दुसरा मॅच होणारा रंग कुठला असेल तर निळा रंग आहे. हिरव्या रंगाला मॅच होणारा दुसरा थोडासा रंग निळा आहे हे त्या बाळाला कळालेलं, शिक्षण व्यवस्थेला कळणं आणि ते पालकांना समजून घेता येणं म्हणजे पालकत्व आहे. मुलांच्या मनात, त्यांच्या कृतीत काय चाललंय याच्यापेक्षाही मनात काय चाललंय हे ज्या पालकांना समजून घेता येतं त्यांचं पालकत्वाचं शिक्षण पूर्ण झालंय असं म्हणता येतं. पण बऱ्याच वेळा आम्हाला त्यांच्या मनात काय चाललंय हे लक्षात येत नाही. कारण काय, तर मगाशी जे म्हणाले, व्यक्त केलेलं होतं तेच, की आम्ही आमच्या मुलांना त्यांना हवाय तशा पद्धतीचा वेळ देत नाही. आम्ही त्यांना वेळ देत नाहीये. कधी कधी असं म्हणतात बरं का, मुलं मोबाईल ऍडिक्टेड आहेत. खरं खरं पालक नाहीये, पालक खरे मोबाईल ऍडिक्टेड आहेत. बऱ्याच वेळा ते मोबाईल वरती आहेत. मुलगा 1ली-2रीच्या वर्गात आहे, वडील घरात रील्स बघतायत. मुलगा जवळ येतो आणि काहीतरी विचारायचा प्रयत्न करतो. वडील त्याला म्हणतात, दिसत नाही मी काम करतोय. त्याला चांगलं दिसतंय तुम्ही काय करताय, फक्त ते बोलून दाखवत नाही, कारण त्याला त्याच्या कमकुवतपणाची थोडीशी जाणीव आहे. त्याला काय हवंय तर वेळ, आणि तो आम्ही योग्य वेळेत त्याला देत नाही आहोत. एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी चुकली किंवा तिच्या आयुष्यात चुकून एखादी घटना घडली, ती चुकल्यानंतर पालक असं म्हणतात, आम्ही कुणासाठी करतोय हे सगळं, कुणासाठी राबतोय आम्ही, मुलांसाठी. बंगला कुणासाठी बांधला, गाडी कुणासाठी घेतली, शेती कुणासाठी घ्यायला लागलोय, बँक बॅलन्स कुणासाठी ठेवलाय, मुलांसाठी. त्याला कधी विचारलंय तुला हवाय का ते? त्यानं अर्ज केलाय, हे जर मला तुम्ही दिलं तर तुम्ही माझे पालक आहात. त्यानं याच्यातलं काहीही मागितलेलं नाही. तो फक्त एवढंच म्हणतो की मला आवश्यक असणारा वेळ. आम्ही जे हे सगळं उभं केलंय ते बहुतांश वेळेला भावकीला दाखवायला, पण आपण वस्तुस्थिती वेळेत मान्य करत नाही. त्याला आवश्यक आहे वेळ, आणि तो वेळ त्याला पुरेशा प्रमाणात देणं म्हणजे पालकत्व आहे. तो योग्य वेळेत जर दिला नाही
तर पुढे जाऊन तेच बाळ आपल्याला हवा असणारा वेळ कधीही देणार नाही. दुसरं असं 1937ला मग पालकत्व म्हणजे काय किंवा विद्यार्थ्यांच्या विकासाच्या बाबतीतली सर्वांगीण विकासाची संकल्पना काय. 1937ला गांधीजींनी वर्धा शिक्षण पद्धती नावाची शिक्षण पद्धती आणली. या शिक्षण पद्धतीमध्ये काय सांगितलं होतं तर 3H चा विकास म्हणजे मुलांचा विकास. 3H म्हणजे काय तर एक हेड, दुसरं हर्ट, तिसरं हँड. म्हणजे त्याचा बौद्धिक विकास झाला पाहिजे, त्याचा भावनिक विकास झाला पाहिजे आणि त्याचा शारीरिक विकास झाला पाहिजे. पण सध्याच्या काळात मार्कलिस्टला आलेली सूज म्हणजे गुणवत्ता मानण्याचा काळ आहे. स्पर्धेमध्ये आपला मुलगा प्रत्येक वेळेस पुढेच असला पाहिजे अशी भावना ठेवून पालक त्याच्या बौद्धिक विकासाकडे बघत आहेत. पण बौद्धिक विकासामधला त्याच्या गुणपत्रिकेवरती असलेले मार्क जे आहेत त्या बौद्धिक विकासातले देखील ते 10% आहेत. बौद्धिक विकासामध्ये अजून काय येतं. बौद्धिक विकासामध्ये त्याला फक्त प्रश्नांची उत्तरं पाठ करता येणं, ती उत्तरं लिहिता येणं किंवा वाचन करता येणं, लेखन करता येणं एवढं फक्त त्याच्यामध्ये येत नाही. बौद्धिक विकासामध्ये या गुणांची गुणपत्रिकाची ती 10%ला आहे. स्वतःची मतं तयार होणं, निर्णय घेता येणं, एखाद्या क्रिटिकल किंवा क्रिएटिव्ह थिंकिंगच्या वेळेस त्याची स्वतःची तयारी असणं, म्हणजे अडचणीतून बाहेर कसं यायचं किंवा नवीन नाविन्यपूर्ण विचार कसा करायचा, या सगळ्या बाबी त्याच्या बौद्धिक विकासामध्ये येतात. पण बौद्धिक विकासाकडे आम्हाला अपेक्षित असणारा वेळ दिला नसल्यामुळं फक्त मार्क मिळवणारे विद्यार्थी तयार होत आहेत. मी असे काही विद्यार्थी बघितलेत की खूप गुण चांगले आहेत पण पुढे गेल्यानंतर त्यांना समाजात वावरताना देखील त्रास होतो. 4 माणसांच्या बरोबर नीट बोलता येत नाही, आई वडिलांचा नीट आदर करता येत नाही, स्वतःच्या नोकरीच्या ठिकाणी त्याला स्वतःची जबाबदारी घेता येत नाही, ताणतणावाचं योग्य व्यवस्थापन करता येत नाही. कोरोनाच्या नंतर 25% पॅनिक अटॅकचं प्रमाण वाढलंय गुणवंत विद्यार्थ्यांच्या मध्ये. म्हणजे आपण ज्यांना गुणवंत म्हणतोय त्याला आम्ही कुठल्या विद्यार्थ्याला गुणवंत म्हणावं. आम्ही असं म्हणतो की एखादा विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्यातनं चमकला, शाळा ही बऱ्याच वेळा सगळीकडं शाळा ही तेच सांगते की हा आमचा काय आहे गुणवंत विद्यार्थी आहे. स्पर्धा परीक्षेतनं एखादा विद्यार्थी चमकला की गावभर त्याचे डिजिटल लागतात. बरोबर आहे ना. मग तोच विद्यार्थी पुढे जाऊन जर समजा चुकला आणि त्यानं कधी लाच घेतली तर त्या लाच घेतलेल्या अधिकाऱ्याचे डिजिटल लावण्याची जबाबदारी देखील आपली आहे, हे आपण विसरता कामा नये. मला सांगा बरं, असं कधी झालंय की आम्ही त्या विद्यार्थ्यांच्या बरोबर नैतिक जबाबदारी देखील त्याला देण्याचा कधीतरी प्रयत्न केलाय. म्हणजे त्याला यशस्वी होण्याची आम्ही चौकट तयार केली. गावात स्पर्धा परीक्षेतनच यशस्वी झालेल्या एखाद्या मुलाचा डिजिटल लावला जातो. लावायला पाहिजे, ते त्यानं कष्टातून मिळवलंय, त्याचं ते यश आहे, त्याचं कौतुक करायलाच पाहिजे. पण शाळा महाविद्यालय आणि पालक अशा विद्यार्थ्यांचा केव्हा सत्कार करणार आहेत जो विद्यार्थी कदाचित शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्याची प्रगती झाली नाही म्हणून त्यानं शाळा सोडली, थोडासा बाहेर आला, चहाचं एखादं दुकान टाकलं, तो चहाचं दुकान सांभाळतो, तो निर्व्यसनी आहे, तो आपल्या आई वडिलांना उत्तमरित्या सांभाळतो, तो समाजातल्या अनेक गोष्टींच्या मध्ये सहभागी होतो, तो कुठल्याही वादग्रस्त स्थितीमध्ये जात नाही. अशा मुलाला आम्ही गुणवंत मानणार आहोत का नाही. आणि अशा विद्यार्थ्यांचे ज्यावेळेस शाळा देखील सत्कार करायला लागेल त्यावेळेस गुणवंत विद्यार्थ्याची संकल्पना बदलत जाईल. गुणवंत म्हणजे त्याचा बौद्धिक, भावनिक आणि शारीरिक विकास झालेला विद्यार्थी म्हणजे गुणवंत विद्यार्थी. आणि बौद्धिक विकासामध्ये या संकल्पना येतात. दुसरी गोष्ट काय आहे, त्याचा भावनिक विकास झाला पाहिजे. म्हणजे काय, संवेदनशीलता नावाचं मूल्य त्या विद्यार्थ्याकडे जर आलेलं नसेल, आई वडिलांचा आदर करायचा असतो, शेजाऱ्यांचा आदर करायचा असतो, हे जर मूल्य त्याच्याकडे आलेलं नसेल तर त्याची प्रगती कोणत्या अंगाने झाली आपण असं म्हणतोय. म्हणजे माझा एक मित्र 2 वर्षापूर्वी मला असं सांगतोय की सर माझ्या आजीचं निधन झालं, माझ्या डोळ्यात पाणी आलं नाही, मला रडायला आलं नाही, मला त्याचा त्रास होतोय पण मला माझ्या डोळ्यात पाणी आलं नाही. का तर संवेदना बोतट झाल्याचं ते लक्षण आहे. त्याला जाणीव होत नाही. आई आजारी आहे, वडील आजारी आहेत, आपली नेमकी परिस्थिती काय आहे, आपण कोणत्या भागातून शिकतो आहोत आणि आम्हाला नेमकं पुढे काय करायचं आहे याची जाणीव होणं म्हणजे त्याचा भावनिक विकास होणं आहे. आणि मी म्हणत नाही, आत्ता नवीन शैक्षणिक धोरण जे येते त्या शैक्षणिक धोरणामध्ये बौद्धिक विकासापेक्षाही जास्त त्याच्या भावनिक विकासाला जास्त महत्व दिलंय. स्किल डेव्हलप असलं पाहिजे. म्हणजे श्रवण, वाचन, भाषण आणि लेखन हे शिक्षणातून शिकवलं जातंय, त्याच्या पलीकडे तो विद्यार्थी गेला पाहिजे. एआय आलं हे तुम्हाला आम्हाला माहिती आहे. आपल्या मोबाईलमध्ये एआयची 1-2 ऍप आहेत. त्या 1-2 ऍप वरतं आम्ही काय केलंय, आमचं काम सोपं केलंय. कदाचित तुम्ही सगळेजण वापरत असाल. 10 लाख टूल एआयची आत्ता बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्या विद्यार्थ्याला एक टूल वापरायला कळतंय
तोपर्यंत हजारो टूल्स बाजारामध्ये उपलब्ध होत आहेत. एआय आलं म्हणून आमचं काम सोपं होणार आहे किंवा विद्यार्थ्यांचं काम सोपं होणार आहे, अजिबात नाही. एआय वापरण्यासाठी देखील त्याच्याकडं सर्जनशील क्षमता असायला लागते. सर्जनशील क्षमता म्हणजे काय? एआय कडून माहिती घेण्यासाठी त्याला योग्य प्रश्न विचारता आला पाहिजे. जर प्रश्न चुकला तर एआय देणारी माहिती देखील चुकवतं. म्हणजे प्रश्न विचारण्याची क्षमता ही कुठून येते? तर त्याच्या शिक्षणा व्यतिरिक्त ज्या अवांतर गोष्टी आहेत, म्हणजे जे पेपरमध्ये लिहिलं जातं, पाठांतर करून लिहिलं जातं, त्याच्यापेक्षाच्या अवांतर गोष्टी आहेत, त्या गोष्टीतूनच त्याला प्रश्न विचारण्याची क्षमता त्याच्याकडं येणार आहे. आणि आता इंजिनिअरिंगची एक शाखा अशी उपलब्ध होते जिथं प्रश्न विचारायला शिकवले जात आहेत. ज्याला योग्य प्रश्न विचारता येतात त्याला योग्य उत्तर मिळत आहेत. म्हणजे हे झालेले बदल आम्हाला शिक्षण व्यवस्थेत होत आहेत, नवीन शैक्षणिक धोरणात होत आहेत आणि पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या अंगाने ते समजून घेणं गरजेचं आहे. त्याचा भावनिक विकास झाला पाहिजे. उदाहरण सांगतो सर, एका दिग्दर्शकाने एक व्हिडिओ शूट केलाय. तो सोशल मीडियामध्ये तो व्हिडिओ आहे, तुम्हाला बघायला हरकत नाही. दिल्लीच्या रस्त्यावरती रात्री 12 वाजता एक मुलगा धावतोय दिल्लीच्या रस्त्यावरती आणि ते दिग्दर्शकाने व्हिडिओ शूट केलाय. ते दिग्दर्शक व्हिडिओ शूट करत करत त्याला विचारताय, अरे का धावतोय? माझ्या गाडीत बस, मी तुला घरी सोडतो. तो मुलगा म्हणतो की नाही, मी दररोज धावतोय. वडील म्हणतात, अरे वेळ झालाय, रात्रीचे 12 वाजले, माझ्याकडे गाडीत जागा आहे, बस गाडीत, तुझं घर कुठं आहे सांग, मी तिथं सोडतो. मुलगा म्हणतो नाही, माझं रुटीन बिघडेल. दिग्दर्शक विचारतात, रुटीन बिघडेल म्हणजे? तो म्हणतो की मी दररोज रात्री 12 वाजता धावतोय. पुन्हा दिग्दर्शक विचारतात, कशासाठी धावतोयस? तो मुलगा म्हणतो की मी आर्मी भरतीचा प्रयत्न करतोय. ते म्हणतात, रात्री 12 वाजता? अरे सकाळी का धावत नाहीस? तो मुलगा सांगतो, सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 11 पर्यंत इथं मॅकडोनल्ड मध्ये मी काम करतोय, मला धावायला हीच वेळ मिळते. किती किलोमीटर धावतोयस? 10 किलोमीटर. मग ठीक आहे, आजचा दिवस तुझं रुटीन बिघडू दे, माझ्या गाडीमध्ये बस, मी तुला जेवण देतो, माझ्याबरोबर जेवण कर, मी तुझ्या घरी सोडतो. तो मुलगा असं म्हणतो की माफ करा, मी तुमच्या बरोबर जेवलो तर माझा भाऊ उपाशी राहील. ते दिग्दर्शक विचारतात, कसं काय? तो म्हणतो, भाऊ रात्रपाळीला कामाला गेलाय आणि तो सकाळी येईल, मला जाऊन घरी जेवण करावं लागेल. का? आई नाही घरी? तो मुलगा म्हणतो, आई उत्तराखंड मध्ये दवाखान्यात ऍडमिट आहे, भाऊ रात्रपाळीला कामाला गेलाय, मला जेवण करावं लागेल. प्रदीप मेहरा नावाचं 19 वर्षाचं हे पोरग, इंडियन आर्मीने देखील त्या मुलाची दखल घेतली. आई उत्तराखंड मध्ये दवाखान्यात ऍडमिट आहे, भाऊ रात्रपाळीला कामाला गेलाय आणि हे पोरग स्वतःच्या आयुष्याची स्वप्न पूर्ण करायला रात्री 12 वाजता रस्त्यावरती धावतंय. कुणाच्याही ऑब्झर्वेशन शिवाय मुलांना आपल्या स्वप्नांची जाणीव होण्या इतपत वातावरण देणं ही पालकांची जबाबदारी आहे. मी परत सांगतो तुम्हाला, शाळा आणि पालक विद्यार्थ्यांना घडवू शकत नाहीत. माझं विधान बघा, शाळा आणि पालक विद्यार्थ्यांना घडवू शकत नाहीत. शाळा आणि पालक विद्यार्थी घडण्यासारखं वातावरण फक्त निर्माण करू शकतात आणि वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी आमची आहे. आम्ही जर ते योग्य वातावरण निर्माण केलं नाही तर मुलाला त्याची जाणीव होणार नाही की आपल्याला शिक्षण नेमकं कोणतं घ्यायचंय, कशासाठी शिक्षण घ्यायचंय. ही जाणीव फक्त आणि फक्त आजच्या काळात पालकच करून देऊ शकतात. तुम्ही म्हणाल की पालकच का करून देऊ शकतात, तर त्याचं कारण थोडंसं वेगळ्या दिशेनं जाते. सांगतो, या शिक्षण व्यवस्थेनं शिक्षक नावाचा व्यक्ती सगळ्यात जास्त दुबळा केला आणि शिक्षकांना दुबळं केल्यामुळं ही जबाबदारी आपोआप पालकांच्याकडे अधिक स्वरूपातली येते. कुठल्या कुठल्या कामाने त्यांना दुबळं केलंय मी हे सांगत नाहीये, ते तुम्हाला कदाचित कल्पना असेल, परंतु त्यांना ताकदवर करण्याऐवजी त्यांना कुठले अधिकार राहू नयेत अशी व्यवस्था केली जाते. त्यामुळे ही पालकांची जबाबदारी अधिक वाढते. काय करायला हवं? सगळ्यात महत्वाचं मी जे मगाशी म्हणालो, संवेदनशीलता नावाचं मूल्य त्याच्या भावनिक विकासासाठी व्हावं आणि तिसरं जे आहे त्याचा शारीरिक विकास झाला पाहिजे सर. म्हणजे त्याच्या हातांचा विकास. म्हणजे काय? शारीरिक विकासामध्ये 2 गोष्टी येतात. त्याचं आरोग्य चांगलं असलंच पाहिजे, पण श्रम प्रतिष्ठेचं मूल्य त्याला कळालं पाहिजे. जगामध्ये कुठलीही गोष्ट कष्टाशिवाय मिळत नाही आणि कष्टाच्या विना मिळालेली गोष्ट आयुष्यभर टिकत नाही. हे त्याला योग्य वयात आम्ही त्याची जाणीव करून दिली पाहिजे. पण पालक आणि व्यवस्था या दोन्हींनी मुलांच्या आयुष्यातलं कष्ट काढून घेतले. त्याला कुठल्याही गोष्टीचं कष्ट होता कामा नये, त्याला कुठल्याही गोष्टीचा त्रास होता कामा नये.
तो रडता कामा नये, तो रडू नये याच्यासाठी आम्ही 4-5 माणसं त्या मुलाच्या दिमतीला असतो, त्याला व्यवस्था देण्यासाठी असतो. पडता देखील कामा नये, त्याला कुठं खरचडता देखील कामा नये. त्याची झोप जरी डिस्टर्ब झाली तर आया रडतात. अशा काही आया आहेत बरं का. 10वीच्या वर्गातल्या मुलांच्या आया अशा आहेत, मुलाचं पाठीवरती दप्तर आपण घेऊन जातात, मुलाकडे काय टिफिन बॉक्स, आणि आईकडे काय त्याच्या शाळेचं दप्तराचं ओझं आईकडं. रस्ता क्रॉस करून देतात आई, मुलं बाळाला हात धरून रस्ता क्रॉस करून देते 10वीच्या आणि 12वीच्या. तुम्ही म्हणाल सर काळजीपोटी करायला नको का हे? अगदी बरोबर. किती दिवस करणार आहात हे ठरवून घेतलंय? उद्या 12वी नंतर ज्या वेळेस तो उद्या बाहेर जाईल त्यावेळेस त्याला स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी घेता यायला नको. तुम्ही ज्या गोष्टीबद्दल त्याला संरक्षण दिलंय कदाचित त्याच गोष्टी उद्या त्याच्या आयुष्यामध्ये अडचणीच्या ठरणार नाहीत. कशावरून? काहीतरी पालकांची त्याच्या पुढं मजल आहे सर. मी परीक्षेच्या कालावधीत बघितलंय, मुलगा वरती परीक्षेला गेलाय आणि आई खाली ते बऱ्याच वेळा त्याला उभं राहिलेले असतात, पेपर संपेपर्यंत काळजी करत असतात, देव पाण्यात ठेवलेले असतात काही आईंनी मुलांच्या परीक्षेसाठी. आम्ही नेमकं त्यांना काय करतोय? त्यांना सक्षम करतो आहोत की त्यांना दुबळं करतो आहोत हे आम्हाला समजून घेतलं पाहिजे. त्यांना सक्षम करण्यासाठी श्रम प्रतिष्ठेचं मूल्य त्याला कळालं पाहिजे, कष्टाची किंमत त्याला योग्य वयात कळाली पाहिजे आणि याची जाणीव करून दिली पाहिजे. शाळेमध्ये असताना मला एक गोष्ट सांगितली जायची, तुम्हाला सगळ्यांना सांगितली असेल. एक लाकूड तोड्या होता, तो लाकूड तोडायला जंगलात जातो, त्याची कुऱ्हाड पाण्यात पडते. कुऱ्हाड पाण्यात पडल्यानंतर तो रडायला लागतो. रडल्यानंतर पुढं काय होतं? कोण येतं? हो ओके, परी आपण म्हणू. परी येते आणि ती परी काय करते? पहिली कसली कुऱ्हाड काढून देते? सोन्याची, नंतर चांदीची. तो दोन्ही कुऱ्हाडी स्वीकारत नाही आणि तिसरी कुऱ्हाड कुठली काढून देते? लोखंडाची. आणि मग तो त्याची कुऱ्हाड स्वीकारतो. असं होईल? आणि इथं द्यावी बरं एकदा सोन्याची कुऱ्हाड काढून, काय होईल? आजच्या काळात सोन्याचा दर बघितल्यानंतर लाकूड तोड्या म्हणेल ही माझी नाही म्हणेल. बरं असं होईल का? मग माझे चव्हाण सरांना, वाकुडे सरांना विनंती आहे, आजपासून सर तुम्ही मुलांना शिकवायचं नाही शाळेत, त्यांच्यावरती संस्कार करायचे नाही, तुम्ही फार कष्ट घ्यायचे नाही. 10वीचे पालक जेवढे माझ्या समोर असतील त्यांना सांगतो, मुलाला पेपरला पाठवायचं, गणिताचा पेपर अवघड आल्यानंतर त्याला सांगायचं परीला हाक मार येईल. जर लाकूड तोड्याची कुऱ्हाड तो काढून देत असेल तर तुझा पेपर सोडवायला का नाही येणार? ती येईल ना. मग परी तुमच्या घराला येणार पेपर झाल्यानंतर, त्याचे 10वी 12वीचे पुढे ग्रॅज्युएशनचे येणार आणि म्हणणार हे घे UPSC पास झाल्याचं लेटर. मग तुम्ही म्हणणार नाही हे आमचं नाही. मग परी परत जाणार, दुसऱ्या दिवशी परत येणार आणि म्हणणार हे घे MPSC पास झाल्याचं लेटर. मग परी म्हणणार की हे देखील आमचं नाही. माझ्याकडे लक्ष द्या. हा, हे देखील आमचं नाही. मग परी परत जाणार, तिसऱ्या दिवशी परत येणार, म्हणणार हे घे वायरमन झालाय तू. येस, शॉक लागून मरायच्या जागा आमच्याच आहे. जर तो चांदीची सोन्याची सोडून लोखंडाची स्वीकारत असेल तर काय होईल? गोष्ट नवीन ऐकणार. लाकूड तोड्याची कुऱ्हाड पाण्यात पडते, लाकूड तोड्या खाली उतरतो, पाण्यात उडी मारतो. पहिल्या वेळेस त्याला पहिल्या प्रयत्नात कुऱ्हाड सापडत नाही, परत उडी मारतो, दुसऱ्या प्रयत्नात त्याच्या तर अक्षरशः नाका तोंडात पाणी जातं, चिखल जातो, त्याला ती कुऱ्हाड मिळत नाही. तिसऱ्या वेळेस तो बाहेर येतो, काठावरती बसतो, कुठल्या झाडावरती आपण चढलो हे बघतो, तिथून कुठल्या बाजूला कुऱ्हाड पडली, तिथं पाणी किती खोल आहे याचं सगळं नियोजन करतो, तिथं उडी मारतो, त्याची त्याला लोखंडाचीच कुऱ्हाड सापडते. मुलांना कधीतरी एकदा जाणीव करून द्या, नियोजन पद्धतीनं जर जगलात तर तुम्हाला अपेक्षित असणाऱ्या गोष्टी मिळतात. तुमच्या आयुष्यात सोन्याची आणि चांदीची कुऱ्हाड द्यायला कोणीही येणार नाही. जर त्यांना ती जाणीव करून दिली नाही तर मुलांना सगळ्या गोष्टी सहज आणि सोप्या वाटत राहतात. वर्क रिस्पॉन्सिबिलिटी आणि ओन रिस्पॉन्सिबिलिटी आयांनो आम्ही मुलांना दिली पाहिजे. म्हणजे काय? त्याच्या आयुष्याची संपूर्ण जबाबदारी त्याची आहे आणि त्यानं निवडलेल्या कामाची जबाबदारी त्याची आहे. म्हणजे तो 10वीच्या वर्गात असेल तर 10वीच्या वर्गात येणाऱ्या अभ्यासक्रमाची संपूर्ण जबाबदारी ही त्याची आहे. पण पालक मुलांना जबाबदारीच लवकर देत नाहीत, लवकर जबाबदारीच देत नाही. लाईट बिल कोण भरतं तुमच्यातलं? तुम्ही भरता, बरोबर आहे ना. बाजार कोण करतात? तुम्ही करता, बरोबर. कधी असं केलं मुलांना ह्या जबाबदाऱ्या देण्याचा प्रयत्न केला? कधीतरी हाताला धरा मुलाला, 5वी 6वीला मुलगा, त्याला बाजारात घेऊन जा, फक्त पैसे द्यायचे, एवढंच करायचं. वांगी निवड तू,
एक दिवस किडकं वांग खायला लागलं, हरकत नाही, निवड वांगी. भाजी निवड, डील कर, बोल त्यांच्याशी, मागून बघ, हाताला धरा, त्याला तहसीलदार कार्यालयात न्या, दाखवा फिरून सगळं तहसीलदार कार्यालय, सांगा त्याला अर्ज असा करायचा असतो, रेल्वेचं तिकीट असं बुक करायचं असतं, प्लेनचं तिकीट असं बुक करायचं असतं, बुक करा, कॅन्सल करा, परत पैसे मिळतात. आता नको, आता अडचण आहे. हा, तर ते बुक करा, परत पैसे त्याला मिळतात, त्याला बाजारात घेऊन जा, त्याला त्या जबाबदाऱ्या निवडा. आम्ही केलंय काय बघा, दुबळं कसं करतो. मुलाला चप्पल घ्यायचंय, बाळाला चप्पल घ्यायचंय, त्याला कळतं ना हो, 6व्या वर्षी त्याचा मेंदू विकसित झालाय. कितव्या वर्षी? 6व्या वर्षी त्याचा मेंदू पूर्ण विकसित झालाय. निर्णय प्रक्रियेत बाळांना किती वेळा आम्ही घेतो? निर्णय प्रक्रियेत आम्ही बाळांना घेतलं आपल्या. म्हणजे जर 6 वर्षाच्या बाळाला कळत असेल तर घरात एखादी वस्तू घ्यायची आहे, तुम्हाला घरात एखादा कार्यक्रम करायचा आहे, एखादी घटना होणार आहे घरात, कधीतरी तुम्ही 5वी 6वी 7वीच्या मुलाला सोबत घेतलं आणि त्याला विचारलं, तुझं मत काय आहे याच्यावरती, तुला काय वाटतं, तुला काय अपेक्षित आहे? आम्ही अजिबात असं करत नाही. उलट मुलांना आम्ही अनेक ठिकाणी गृहीतच धरलंय. चप्पल घ्यायला गेल्यानंतर आई त्याला सांगते, हे चांगलं दिसतंय घे. ते म्हणते बरं का, हे टोचतंय, हे त्रास होतो. आई म्हणते दिसतंय चांगलं घे, टोचलं तरी चालेल पण चांगलं दिसायला पाहिजे. लग्नात बघा ना, आता लग्नाचा सीझन चालू होईल, लग्नात काय होतं, त्याला कार्यक्रमात घालण्यासाठी म्हणून आपल्या बाळाला घरातला ड्रेस घेतलेला असतो. आत शर्ट, मी जसं जॅकेट घातलंय तसं जॅकेट, इथं गळा बंद पूर्ण. ते अक्षरशः लग्नाच्या दिवशी असं थकलेलं असतं, ओरडत असतं, रडत असतं, घामानं भिजलेलं असतं, पण ते काढायचं नाही. का? फोटोत बाळ चांगलं दिसलं पाहिजे. असं कितीही रडू दे, म्हणजे त्याला त्रास झाला तरी चालतो, त्याला जबाबदारी दिली जात नाही ना. ज्या बाळाला स्वतःच्या चप्पलचा जोड निवडता येत नाही, आई वडील त्यांना आयुष्यातला जोडीदार योग्य निवडावा अशी अपेक्षा करतात. कसं काय? तोपर्यंत त्याला नाही ना. आपल्या संस्कृतीत अजून एक गंमत अशी आहे सर, लग्न होईपर्यंत सगळी मोठी माणसं काय म्हणतात माहित आहे, त्याला काय कळतंय, त्याला काय समजतंय, तिला काय कळतंय. आणि लग्न झालं आणि 8-10 दिवसानंतर ते बाळ चुकलं, तो मुलगा किंवा ती मुलगी चुकून कशा तरी चुकली, सगळी एकत्र येतात आणि काय म्हणतात माहित आहे, लग्न झालंय की इतकं कळत नाही. म्हणजे लग्न हा कळण्याचा क्रायटेरिया आहे. लग्न होईपर्यंत त्याला काहीही द्यायचा नाही अधिकार, आणि लग्न झाल्यानंतर त्याला चुकलं की सगळ्यांनी एकत्र येऊन बोलायचं. योग्य वयात मुलांना जबाबदाऱ्या दिल्या पाहिजेत, त्यांना दाखवून दिलं पाहिजे की ही गोष्ट कशी करायची असते. सुट्टीच्या कालावधीत 1 महिना मुलांना 5-10 हजार रुपये त्याला द्या, एक छोटी वही त्याच्याकडे 40 पानांची द्या आणि त्याला सांगा की हिशेब पूर्ण लिहून ठेवायचा, तू बाजार करायचा, तू वस्तू खरेदी करायच्या. त्याला कळू दे की स्वतःचं घर कसं चालतं, आई वडिलांच्या घामाचे आलेले पैसे कशा पद्धतीनं खर्च होतात, बाजारामध्ये कुठली वस्तू महाग आहे, कुठली वस्तू महाग नाही हे कळालं पाहिजे. आम्ही योग्य वेळेत त्याला ती जाणीव करून दिली पाहिजे. आणि याच्या पलीकडे सांगतो मी तुम्हाला, मुलांना जर मोठं करायचं असेल तर मोठ्याने लहान होणं फार गरजेचं आहे. त्याच्या हाताला धरून जाणं गरजेचं आहे. वपूंचं एक खूप छान विधान आहे सर. ते असं म्हणतात की मुलं 4 घटका जर जत्रेत रमली तर 10 घटका घरात रमतात. जत्रा बहुरंगी आहे, ती जत्रा पालकांनी त्याच्या हाताला धरून दाखवली पाहिजे. मूल चुकेपर्यंत पालक हाताची घडी घालून शांतपणे उभे राहतात आणि चुकल्यानंतर काय म्हणतात माहित आहे, मला थोडी शंका आलीच होती. मग शंका आली होती त्यावेळेस तुम्ही कुठं होता? त्यावेळेस त्याच्या हाताला धरून त्याला का फिरवलं नाही, त्याला का समजावून सांगितलं नाही, त्याला योग्य गोष्टींची जाणीव का करून दिली नाही? जर आम्ही त्याला योग्य गोष्टींची जाणीव करून दिली नसेल, आता सहलींचे कार्यक्रम शाळा महाविद्यालयात नव्हतात, मी पालक वैयक्तिक पातळीवरती देखील फिरायला जातात. किती वेळा आम्ही त्यांना शिक्षण संस्था दाखवल्या, किती वेळा त्याला कॉम्प्युटर लॅब दाखवल्या, किती वेळा म्हणजे विज्ञानाची केंद्र दाखवली, किती वेळा चांगल्या तज्ञ माणसांच्या त्यांच्या भेटी घडवल्या. आपल्या मुलांनी मोठं व्हावं असं वाटत असेल तर आम्हाला त्यांना मोठं करण्यासाठी जाणीवपूर्वक त्यांच्या सोबत राहिलं पाहिजे. अजून संवेदनशीलता नावाचं मूल्य जर मुलांच्याकडे आलं नाही तर मुलं विकसित होत नाहीत. हे संवेदनशीलता नावाचं मूल्य म्हणजे काय? साध्या गोष्टीत सांगतो. माझ्या घराच्या समोर अंगण होतं, ते अंगण शेणानं सारवलेलं. माझी आजी, त्याच्यात तुळशी वृंदावन होतं. माझी आजी कुठंतरी अशी सुपातनं तांदूळ पकडत बसलेली असायची. ती मुठभर तांदूळ अशी अंगणात फेकायची. चिमण्या यायच्या, कोंबड्या यायच्या, ते तांदूळ वेचायच्या. कधी जर मी नखे काढत बसलो आणि जर नख जर मी अंगणात कधी टाकली तर माझी आजी मला म्हणायची, अंगणात नख टाकू नको. मी तिला म्हणायचं, काय होतंय अंगणात नख टाकली तर? ती म्हणायची, अरे सांगितलं ना तुला अंगणात नख टाकू नको म्हणून. मी म्हणायचं, अगं सांग तरी काय होते ते. तर ती म्हणायची की अरे अंगणात तांदळाचे दाणे 4 टाकलेत,
तुझं नख हे तांदळाच्या दाण्यासारखं दिसतं. एखाद्या चिमणीनं किंवा कोंबडीनं तांदळाचा दाणा समजून जर ते नख खाल्लं तर चिमणीची आणि कोंबडीची आतडी खूप नाजूक असतात. त्या नखामुळे एखाद्या चिमणीचं आतड फाटेल, चिमणी मरेल. आजी कुठेही जीन्स पॅन्ट टी शर्ट घालून विद्यापीठाच्या पायऱ्या चढली नव्हती, पण तिला चिमण्यात जगायला पाहिजे ही जाणीव आणि संवेदना होती. ती मुठभर तांदूळ अंगणामध्ये फेकत होती आणि म्हणून चिमण्या आणि कोंबड्या दारात येत होत्या. माझ्या समोर बसलेल्या सगळ्या बालकांना विचारतो, आमचं बालपण तारांच्या वरती बसणाऱ्या चिमण्यांच्या शाळा बघत गेलं. त्यांच्याशी आमची भावनिक नाळ जुळलेली होती. आमचं जगणं त्या प्रत्येक पक्षानं प्राण्यानं आमचं जगणं समृद्ध केलं. आज आम्ही आमच्या घराची दिवसाची दारं बंद केलीत. स्वतःच्या दारातल्या रांगोळीची रेष पलीकडच्या दारात जाऊन चालत नाही. या घरातली चूल पलीकडच्या घरातल्या विस्तवानं पेटायची आणि या घरातलं जेवण पलीकडच्या घरातल्या भाजीनं पूर्ण व्हायचं. तिथं सर पलीकडच्या घरातल्या मुलग्यानं दिवसा आत्महत्या केली तरी अलीकडच्या घराला वेदना देखील होत नाहीत. कुकरच्या शिट्ट्या जोर जोरात तास 2 तासात वाजायला सुरुवात होतात आणि आम्ही असं म्हणतोय की आमची प्रगती झाली, आम्ही पुढे गेलो. 8वं बालपण तुमचं सगळ्यांचं. ज्यावेळेस तुम्ही शाळेत होता, एखाद्या दिवशी आईनं डबा द्यायला विसरली किंवा तुम्ही डबा भरलेला होता, घरात चुकून तिथंच राहिला आणि शाळेत आलात, काय केलं? सगळ्या भाज्या तुम्हाला खायला मिळाल्या, बरोबर आहे ना? ही जाणीव त्या मुलांच्या मध्ये होती. बरं, इतकं नाही, याच्याही पुढे सांगतो मी तुम्हाला. मुलांना घडवण्यामध्ये पालकांची दांभिकता वाढते. दांभिकता म्हणजे दाखवणं पण वाढतंय. आम्ही दाखवतोय की आम्ही आमच्या मुलांच्याकडे लक्ष आहे. ते फक्त सर एकाच दिशेला घेऊन जाण्यासाठी मार्क पडली पाहिजेत. याच्यासाठीच फक्त तिथं दाखवतोय. तुम्ही तसा डब्यातलं खाल्लं. आज परिस्थिती अशी आहे, आई घरातनं पाण्याची बाटली मुलाला भरून देते आणि सांगते पाणी ॲक्वाच आहे, कुणालाही द्यायचं नाही. शाळेत सुविचार, दया, क्षमा, शांती, तिथे देवाची वस्ती. ते पाण्याची बाटली कुणाला देत नाही. मेलं तरी बाटली बाहेर काढत नाही. शाळेच्या परिसरातली झाडं जी जगत होती ते आपण घातलेल्या पाण्यावरती जगत होती. मुलं पाण्याची बाटली तशी घराकडे घेऊन जात आहेत. आम्ही मुलांना काय देतो आहोत, त्याची संवेदना कशी वाढेल मला सांगा ना. म्हणजे ती दांभिकता काय आहे? दाखवणं अधिक आहे. तुमचं माझं बालपण, सगळ्यांचं तुमचं माझं बालपण, जर दुपारच्या वेळेत आम्ही शाळेकडनं जर घरी जेवायला गेलो सर आणि घरातली भाजी किंवा चपाती किंवा आमटी संपलेली असेल, काय केलं? शेजाऱ्याच्याकडे मागितलं, तिथलं घेतलं, खाल्लं. बऱ्याच गोष्टी आम्ही अशा उसनवारीनं मागून घेतल्या, खाल्ल्या. आज मागाल आणि मागितलं तर आज बातमी होईल दुसऱ्या दिवशी पेपरला, बहुतेक बोगस कंपनीत पैसे घालून बुडले वाटतं. ही बातमी होईल ना. मी काय म्हटलं की संवेदनशीलता नावाची मूल्य का संपली? तर संवेदनशीलता नावाची माणसाचा माणसाशी संबंध असायला पाहिजे याची जाणीव त्या मुलाकडे देण्यासाठी आम्ही कमी पडलो. आणि आता त्याच्या पुढं म्हणजे हा कार्यक्रम कसा असतो सर, शाळेत पालक येतात का, हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. पालक सभेला शाळेत पालक येतात का, तर सगळ्यात मोठा प्रश्न. बऱ्याच शाळांच्या मध्ये पालकच उपस्थित राहत नाहीत. ग्रामपंचायतीच्या वृक्षारोपणासारखा कार्यक्रम असतो सर, दरवर्षी त्याच खड्ड्यात झाड जगत नाही. फोटो झाला की झाडाचा नाही आपला संबंध संपला. दाखवणं वाढलं, वस्तुस्थितीत वास्तवातलं काम वाढायला पाहिजे. मुलांच्या बाबतीतलं दाखवणं कमी झालं पाहिजे. मी हे दाखवणं काय आहे ते सांगतो. मुक्ता चैतन्य सायबर पालकत्वावरती बोलत आहेत. कराडला आता शिवमला देखील येतील, आदरणीय इंद्रजित देशमुख साहेबांच्या तिथे येतील. त्या कार्यक्रमात मीही एक स्वतः मुलाखत घेतोय. तर मुक्ता चैतन्यने सायबर पालकत्वावरती पुस्तक लिहिले. त्या सायबर पालकत्वावरती त्याच्यामध्ये एक गोष्ट त्यांनी काय सांगितली माहिती आहे? काय दाखवणं वाढलं? आपलं लहान बाळ घरातलं असलं, त्यानं डान्स केला घरात, व्हिडिओ काढायचा ठेवायचा, त्याचा फोटो काढायचा, व्हिडिओ तो ठेवायचा. म्हणजे त्याच्या बाबतीतल्या प्रत्येक गोष्टी दाखवण्यासाठी आम्हाला आनंद वाटतो. त्याला चांगले मार्क पडले, दाखवायचे. मी परवा सर पहिलीत सेक्रेटरी झालाय मुलगा, पहिलीच्या वर्गात, त्याचा डिजिटल लावलाय गावात. हे मी बघितलंय माझ्या डोळ्यानं, माझ्याकडे फोटो असेल त्याचा. पहिलीच्या वर्गात मुलगा सेक्रेटरी झालाय. तुम्ही मुलाची परवानगी घेतलीत का ह्या सगळ्या गोष्टीसाठी? बाहुलं नाही ना ते, चावी दिल्यावरती फिरवणारं बाहुलं नाही ना. त्याची स्वतःची मतं तयार होईपर्यंत तुम्ही तो शो पीस नाहीये ना जगाला दाखवण्यासाठी. पालकत्व ही खाजगी बाब आहे, त्याला घडवण्यासाठी. त्याला आम्ही त्या गोष्टी दाखवल्या पाहिजेत. पण मी म्हंटल ना, दांभिकता कशी वाढले. जर दवाखान्यामध्ये एखादा पेशंट असेल तर आपण पेशंट बघायला जातो. माझी आई पेशंट बघायला जायची तर ती काय करायची सांगतो सर. माझ्या भागात मेतोंडा नावाचा एक पदार्थ आहे. गहू भरडायचे, त्याच्यामध्ये गुळ टाकायचा, रात्री ते विस्तवावरती ठेवायचं, सकाळी तयार होतो. खोबरं वगैरे त्याच्यामध्ये घालायचं. अतिशय छान आणि पौष्टिक पदार्थ आहे तो. आणि ती आई तो तयार करायची.
शेती आहे, त्या शेतात जे वर्षभर लागणारे घरात खायला तांदूळ लागणारे ते आई ते सुगंधित तांदूळ करायचे. ते जोंधळी जिरगे नावाचे तांदूळ माझ्या शेतात पिकत होते. आई त्यातले तांदूळ मापटं 2 मापटं ती बांधून घ्यायची आणि म्हणायची की हे तांदूळ जर एखाद्या स्त्रीनं बाळंतपणात खाल्ले तुपातून तर तिला तिच्या तब्येतीसाठी खूप चांगले असतात. आई ते तांदूळ बांधलेले आणि मेथुंडा हे 2 पदार्थ घेऊन पेशंट बघायला जायचे. आता असं आपण जाऊ तांदूळ बांधून पीठ बांधून आपण पेशंट बघायला जाऊ नाही. आपण काय करतो, गाडीवरती बसतो किंवा गाडीत बसतो आणि जाता जाता बेकरीतलं प्रोडक्ट घेतो. कुठले, ब्रेड बिस्किट घेतो. दवाखान्यात पेशंट ऍडमिट आहे, त्याचं पोट बिघडलंय म्हणून, आणि तुम्ही त्याला बघायला ब्रेड घेऊन जाताय. म्हणजे तुमची काय इच्छा आहे, ते घरला यावं का बातमीच फक्त घरला यावी? मी थोडस वेगळीकडे विषय तरी सांगतो. तुम्ही दाखवण्यापेक्षा त्याला घडवण्याकडे अधिक जास्त लक्ष दिलं पाहिजे. त्याच्याकडे वेळ देण्यासाठी अधिक जास्त लक्ष दिलं पाहिजे. मुलांची प्रगती ही 1ली 2रीच्या वर्गात दाखवून ती मुलं प्रगतीपथावर जातात असं अजिबात नाही. अयांनो, माझी नम्र विनंती आहे, आपल्या मुलग्याला एका क्षेत्रामध्ये 25 वर्ष सातत्यानं काम करू द्या आणि 25 वर्षानंतर डायरी आणि पेन घेऊन बसा आणि विचार करा त्यानं काय कमवलं आणि काय गमवलं. 2 वर्षाच्या निकालात, चाचणीचा निकाल झाल्यानंतर 6माहीच्या निकालात त्याची प्रगती तपासणाऱ्या पालकांनी त्याला सातत्याने एका क्षेत्रात काम तर करू द्या. आधी एक क्षेत्र निवडून त्याला त्याचे कष्ट तर करू द्या आणि मग त्याची बेरीज वजाबाकी करायचा प्रयत्न करूयात ना. आम्ही इतके उतावळे का झालोय, इतकी गडबड आम्हाला काय? आणि तुलना प्रचंड आहे सर, प्रचंड तुलना. म्हणजे पलीकडच्या घरातला मुलगा जर स्कॉलरशिपला पहिला आला तर अलीकडच्या घरातलं पोरग जगत नाही, त्याला बदडूनच काढते. त्याचा नंबर येतो, तुझा कसा येत नाही. एवढी प्रचंड तुलना वाढली. मी ती एक उदाहरण आहे, गंमत बघा. 7वीच्या वर्गात मुलगा आहे आणि त्या मुलग्याचा निकालाचा दिवस. तो मुलगा असं समोरच चालत येत होता. वडील घरात बसले होते, त्यांनी बघितलं शाळेकडनं आला, त्याला पटकन वडिलांच्या लक्षात आलं आज निकाल होता. वडील सावरून बसले. मुलगा घरात आल्या आल्या त्याला विचारला, निकाल होता ना रे तुझा आज? तो म्हणाला हो. आण बघू असं म्हणाले. त्यानं पटकन त्या हातात एक मार्कशीट होतं ते दिलं. वडिलांनी बघितले, गणितला 7 मार्क, इंग्रजीला 5. वडिलांनी पुढची मार्कच बघितली नाही. जे धरलं त्याला आणि असं बदललं. 5 मिनिटं मारत होते. मारून झालं, मुलगा रडला देखील नाही, डोळ्यात पाण्याचा थेंब नाही, शांत उभा राहिला. परत वडिलांचा इगो हर्ट झाला. इगो माहित आहे ना, तो हर्ट होतो लगेच. तो हर्ट झाल्यानंतर परत त्याला धरणे, परत 2 मुस्काडात मारल्या. तरी ते शांत. वडील बसले, 5-10 मिनिटं बोलत होते. बोलून झाल्यानंतर ते मुलगा जवळ गेला आणि म्हणाला, बाबा का मारलं? मुलगा म्हणाला, मूर्खा, तुला याच्यासाठी शाळेत पाठवलंय, याच्यासाठी आम्ही कष्ट करतोय. ही मार्क आहेत का तुझी? गणितला 7 मार्क, इंग्रजीला 5 मार्क, आणि वर विचारतोस मारलं का म्हणून? मुलगा म्हणाला, बाबा मी शाळेत 1ल्या नंबरानं पास झालोय, माझं मार्कशीट दप्तरात आहे, हे तुमचं 7वीतलं मार्कशीट आहे, नाव बघा नाव. काय गंमत आहे. आडात बऱ्याच वेळा नाही आणि पोहऱ्यात यावं ही अपेक्षा आहे. आपली काय परिस्थिती आहे हे बऱ्याच वेळा बघत नाही. मुलाच्या बौद्धिक, भावनिक, शारीरिक क्षमतेचा संबंध त्याच्या अनुवंशिकतेशी आहे, हेही बऱ्याच वेळा सांगितलंय, तज्ञांनी सांगितलंय. तरीही आम्हाला ही मान्य नाही. आम्ही त्याची तुलना का करतोय? लक्षात घ्या, जर त्याला तबला उत्तम वाजवता येत असेल तर त्याला वाजवू द्या ना. का वाजवू नये त्याला? माझं वक्तृत्व छान होतं. माझ्या वडिलांनी मला अनेक कॅसेट ऐकवायला लावली, अनेक वक्त्यांना मी ऐकलं आणि त्यांनी मला मुभा दिली, तुला या क्षेत्रात करिअर करायचं असेल तर कर, हरकत नाही, आम्हाला आनंद आहे. जर त्यांनी ते न करता मला जर दुसऱ्या क्षेत्रात घातलं, म्हणजे माझं नाव युवराज पाटील आहे, कोल्हापूरचे युवराज पाटील हे पैलवान होते, समजा ते म्हणाले असते तुझं नाव युवराज पाटील आहे, तू पैलवानच झाला पाहिजे, तर कदाचित भावपूर्ण श्रद्धांजलीचे डिजिटल कधीच लागले असते. सर, आपण का तुलना करतोय? एखाद्या क्षेत्रात एखाद्या मुलग्याला गती असेल तर त्या क्षेत्रात त्याने यशस्वी व्हावं असं पालकांना का वाटत नाही? हे संवेदनशीलता मूल्य त्याच्याकडे रुजवलं की त्याला त्या गोष्टी कळायला लागतात आणि त्याला ते स्वातंत्र्य पण दिलं पाहिजे. आम्ही त्याच्याकडे ते सोपवलं पाहिजे. अजून एक महत्वाची गोष्ट अशी की मुलांच्या विकासामध्ये सर, आजच्या काळामध्ये सगळ्यात महत्वाच्या विकासामध्ये चारित्र्य आणि नैतिकतेचा विकास करण्याची जबाबदारी पालकांची आहे. आम्ही त्याच्या चारित्र्याचा आणि नैतिकतेचा विकास झाला पाहिजे. मी थोडं धाडसानं असं म्हणतोय, 2 मार्क मुलाला कमी पडली तर हरकत नाही, पण आपलं बाळ चारित्र्यदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या अत्यंत संपन्न असलं पाहिजे.
का संपन्न असलं पाहिजे? मी पालकांना प्रश्न विचारतो. 9 महिने तुमच्या उदरात एखादं बाळ वाढतं आणि 18 वर्ष वयाच्या वरतीपर्यंत तुमच्या डोळ्याच्या समोर बापू होते, मोठं होतं. एखाद्या मुलीची छेड काढायचं धाडस त्याच्याकडे येतं कुठून? नकशिकांत नटलेली एखादी मुलगी, सजलेली एखादी मुलगी, तिचा फोटो सोशल मीडियात ती अपलोड करते. आयांनो, एकदा फक्त जाऊन खालच्या कमेंट वाचा. नकशिकांत नटलेल्या मुलीला देखील ट्रोल करणाऱ्या झुंडीच्या झुंडी आहेत. आणि अत्यंत धाडसानं बोलतो, कदाचित हे आपल्या घरातलंही एखाद दुसरं आहे. त्याच्याकडे हे धाडस येतं कुठून? मग आम्ही काय कमी पडलो? मला आठवतं, इंडियन इन्स्टिट्यूट सायन्स बेंगलोरमध्ये जे आहे, त्या बेंगलोरमध्ये CB रामन सर शास्त्रज्ञ होते. त्या संस्थेमध्ये सर शास्त्रज्ञ पदाच्या जागा भरायच्या होत्या. जाहिरात निघाली, अनेक शास्त्रज्ञ मुलाखतीला आले, अनेक शास्त्रज्ञ. पहिल्या शास्त्रज्ञांची मुलाखत झाली आणि CB रामन सरांनी त्यांना सांगितलं, माफ करा, तुमची निवड होऊ शकत नाही, तुम्ही जाऊ शकता. असं म्हटल्यानंतर ते शास्त्रज्ञ उठून बाहेर गेले. दिवसभर मुलाखती चालल्या. संध्याकाळी 5 वाजता मुलाखती संपल्यानंतर CB रामन सर बाहेर आले आणि त्यांनी बघितलं तर सकाळी त्यांना सांगितलं होतं तुम्ही जाऊ शकता, ती व्यक्ती वाट बघत बसलेली. CB रामन सरांना राग आला. ते म्हणाले, तुम्हाला सकाळी सांगितलेलं कळालं नाही का? मी सांगितलं ना सकाळी तुमची निवड होऊ शकत नाही. तुम्हाला काय वाटलं पैसे देऊन किंवा वशिल्यानं तुमची निवड होईल? असं काही होणार नाही, तुम्ही का थांबलात? त्यावेळी ती व्यक्ती उठून वारली आणि पटकन म्हणाली, माफ करा साहेब, पैशानं किंवा वशिल्यानं निवड व्हावी म्हणून मी थांबलेलो नाही. माझं थांबण्याचं कारण वेगळं आहे. या मुलाखतीला येण्यासाठी तुमच्या संस्थेनं मला प्रवासाचा भत्ता दिलाय, काही रक्कम दिली, पण माझ्या प्रवासाची रक्कम कमी भरते आणि तुम्ही दिलेला भत्ता जास्त आहे. उरलेले पैसे हिशेब करून मला क्लार्ककडे सोपवायचे होते, पण क्लार्क सकाळपासून तुमच्या कामात व्यस्त आहेत. मला ती तिकीट आणि तो हिशेब करून देता येत नाही, त्यांची वाट बघत बसलोय. CB रामन सर त्यांना म्हणाले, तुम्ही आतल्या खोलीत या. आतल्या खोलीत गेल्यानंतर त्या शास्त्रज्ञांना ते असं म्हणाले, तुम्ही कामावरती कधीपासून रुजू होत आहे? म्हणाले, काल तुम्ही असं सकाळी असं म्हणालात की माझी निवड नाही होऊ शकत आणि आता म्हणताय कामावरती रुजू, असं का? त्यावेळी CB रामन सर म्हणाले, मघाशी तुम्हाला मी जे नाही म्हटलं ते तुमच्या ज्ञानातल्या उणीवमुळे नकार दिला आणि आता तुम्हाला कामावरती रुजू व्हा म्हणतोय ते तुमच्या चारित्र्यातल्या संपन्नतेमुळे. अयांनो, ज्ञानातली उणीव भरून काढता येते, चारित्र्यातली उणीव भरून काढता येत नाही. आणि आम्हाला चारित्र्यदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या अत्यंत संपन्न मुलं घडवायची असतील तर त्यांच्यापर्यंत सोपवलं पाहिजे. काय? तुमच्या घरात भौतिक साधनं आली, किती भौतिक साधनं आली जरा हिशेब करून बघा ना. घरात टीव्ही आणला, घरात मोबाईल आणले. 4 माणसं घरात असतील तर 4 मोबाईल घरात आहेत. एका मोबाईलची किंमत आपण 20,000 धरू सरासरी. 4 मोबाईलची किंमत काय झाली? 80,000. वर्षभराचा रिचार्ज काय झाला? 1,00,000 रुपये जवळजवळ आम्ही मोबाईलवरती खर्च करतोय. त्याच्यापेक्षा 10% किमतीची घरात पुस्तकं आहेत. 10% किमतीची पुस्तकं. ज्ञानेश्वर जन्माला यावा, तुकाराम घडावा, शिवछत्रपतींच्या सारखे आदर्श मुलं घडावीत, पण हे आदर्श त्यांच्या समोर ठेवायची जबाबदारी कुणाची आहे? हे आदर्श आम्ही त्यांच्या समोर ठेवायला नकोत. मगाशी सर अण्णांच्या विषयी सांगत होते. अण्णांनी त्या काळात मुलांना शिक्षण मिळावं म्हणून काय केलं होतं माहित आहे? अहो, त्यांनी घरोघरी पिशव्या वाटल्या, पिशव्या. आणि त्या पिशव्या सांगितलं माय माऊल यांना त्या कुंटीला अडकून ठेवा पिशव्या. आणि ज्यावेळेस तुम्ही जात्यावरती दळण दळताय त्यातलं 1-2 मूठ धान्य फक्त त्या पिशवीत टाका. त्या धान्याच्या जोरावरती गरीबाची मुलं शिकतील आणि महिन्यातून एकदा मग त्या पिशव्या गोळा करायच्या आणि त्या पिशवीतल्या धान्यावरती गरीबाच्या मुलांना शिक्षण द्यायचं. कल्पना करा ना, याच्यापेक्षा अत्यंत दर्जादार असणाऱ्या शिक्षण संस्था उभ्या आहेत. मी मगाशी चव्हाण सरांनी सांगितलेल्या शाळेचा इतिहास बघत होतो. सर किती मुलं, म्हणजे NMMS ला 28 मुलं आहेत, स्कॉलरशिपला 30 मुलं या शाळेची बसलेत. मी बघत होतो किती पुरस्कार शाळेला मिळालेत. अशा दर्जेदार शिक्षण संस्था काम करतायत तर आमची भूमिका वाढते. आमच्या लक्षात आलं पाहिजे की आम्ही घरात भौतिक सुविधा आणतोय, त्याच्याबरोबर त्याचं व्यक्तिमत्व घडणारी व्यवस्था आम्हाला करावी लागेल. का मी म्हंटल पुस्तकं असायला हवीत? नकार पचवण्याचं सामर्थ्य त्याच्याकडून कुठून यावं? आजच्या काळात मुलांच्याकडे नकार पचवण्याचं सामर्थ्य आहे. 10वी-12वीचा निकाल झाल्यानंतर 2 दिवस पेपर वाचून बघा ना, 2 दिवस बातम्या बघा ना. काय बातम्यांच्या मध्ये आहे? मार्क कमी पडले, आत्महत्या. आई वडिलांनी काही वस्तू दिली नाही,
आत्महत्या. रागानं कुणी बोललं, आत्महत्या. आणि सगळ्यात जास्त आत्महत्या अजून पुढे आहेत. ती मला नाही म्हणाली, तो मला नाही म्हणाला. जगात मी तिच्याशिवाय राहू शकत नाही किंवा मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. अरे आतापर्यंत राहिलाच होता, सांगा. आतापर्यंत जिवंतच होतास ना, या गोष्टीवर जिवंत नव्हतास तू. कधीतरी त्याला त्या गोष्टीची जाणीव. नकार पचवण्याचं सामर्थ्य मुलांच्याकडे येत नाही. त्याचं कारण सर पुस्तकातल्या 6 गोष्टींच्या म्हणजे 6 पुस्तकांच्या पलीकडं किंवा शालेय अभ्यासक्रमाच्या पलीकडे मुलांना आपण घेऊन जात नाही. ते पालक घेऊन जाऊ शकतात. तुमच्या घरात किती पुस्तकं आहेत विचार करून बघा. 1,00,000 रुपये किमतीतल्या 10% किमतीची पुस्तकं घरात नाहीयेत. काय वाचतील मुलं? छत्रपती शिवाजी महाराजांचं एखादं पुस्तक त्याच्या हातात ठेवा आणि त्याला सांगा नकार पचवायचं सामर्थ्य येत नाही, तुला अपयशाची भीती वाटते, संघर्ष करण्याची ताकद तुझ्याकडे नाही, हे वाच, कळेल. काय सांगतो महाराजांचा इतिहास? 1630 ला सर महाराजांचा जन्म आहे. वयाच्या 15व्या वर्षी महाराजांनी स्वप्न बघितलं होतं स्वराज्य स्थापनेचं. 15व्या वर्षी. कुणाच्या विरोधात? त्याला द्या ना समजावून एकदा. कुणाच्या विरोधात? आदिलशाह, बादशाह, कुतुबशाह, निजाम, इंग्रज, डच आणि पोर्तुगीज. समोरचा शत्रू किती बलाढ्य आहे बघा ना. एका सरदारांचा मुलगा स्वप्न बघतोय 15व्या वर्षी स्वतःचं राज्य उभं राहिलं पाहिजे, तेही बादशाहला हरवून, कुतुबशाह, आदिलशाह यांना नमवून. सांगा त्याला समजावून की तुझ्या आयुष्यात संघर्ष येईल, अडचणी येतील, त्याच्यावरती तुला पाय दिला पाहिजे, तुला असं स्वप्न बघितलं पाहिजे. 15व्या वर्षी हे महाराजांनी बघितलं. 1663 पर्यंत घोड्याच्या पाठीवरती सिंहासन लादून हा माणूस सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वादळासारखा घोंगावत राहिला. जंग जंग पछाडला आणि स्वराज्य उभं केलं. 1663 ला काय घडलं माहित आहे? मिर्झा राजे जयसिंग आले आणि पुरंदरचा तह झाला. त्या पुरंदरच्या तहामध्ये 23 किल्ले आणि 4 लाख होण्याचा प्रदेश असा द्यावा लागला होता. द्यावा लागला होता. एक किल्ला किती एका किल्ल्याचा प्रदेश असतो? असे 23 किल्ले आणि 4 लाख होण्याचा प्रदेश द्यावा लागला. आपण असतो तर तिथं महाराजांच्या ठिकाणी आपण असतो तर वाटी माहित ना, पलीकडच्या घरात गेली, आणायला प्लॅनिंग केलं जाते सर, वाटी परत आणायला घराकडे. महाराजांनी 23 किल्ले 4 लाख होण्याचा प्रदेश दिला होता. तोही एवढ्या संघर्षातून उभा केलेला. 1666 ला महाराज आग्र्याच्या भेटीवरती गेले. मारायचाच प्लॅन होता, पण बुद्धीच्या ताकदीच्या जोरावरती महाराज तिथून आले. महाराज आग्र्याला जाताना स्वराज्यात किल्ल्यांची संख्या होती 17. एक किल्ला तानाजी मालुसरे रेड्डी पाठीमागं कोंडाणा नव्यानं ताब्यात घेतला. किल्ले झाले 18. महाराज परत येताना महाराज जे बोलले ते बखरखारांनी लिहून ठेवले. ते असं म्हणाले की तो पाशा आलमगीर कधी ना कधीतरी दख्खनेत उतरेल, हे स्वराज्य ताब्यात घेण्याचा प्रयत्न करील, पण माझ्या हजरतीत इतके किल्ले असतील की एक एक किल्ला लढवायला त्याला एक एक वरुस लागल, आखी हयात गेली तर स्वराज्य ताब्यात घेता येणार नाही. आग्र्यावरून आल्यानंतर पुढच्या 8 वर्षाच्या कालावधीमध्ये महाराजांच्याकडे किल्ले होते 260. सांगा मुलांना, कधीतरी एका परीक्षेत अपयश आलं म्हणून रडतो, ती नाही म्हणाली म्हणून अपयश आल्यानंतर रडतो. त्याला कधीतरी सांगा सलमान खानची संपत्ती किती आहे माहिती आहे? सलमान खानची 3800 कोटी संपत्ती आहे. त्याला त्याचं खरं प्रेम मिळालं नाही. तू कोण लागून गेला? तुझी लायकी काय? क्षमता किती? ओरडतोय किती? ध्यान फटवून त्याला नकार पचवण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे देणं हे पालकांनी करायला हवं. पण हे का होत नाही ते सांगतो. अयानो, इथून पुढची फार महत्वाची बाबांनो एक गोष्ट आहे, ती समजून घ्या सगळ्यांनी. मन, मनगट आणि मेंदू या 3 गोष्टी मुलांच्या ताब्यात राहिलेल्या नाहीयेत. आणि पुढचं विधान त्या पालकांच्याही ताब्यात राहिलेल्या नाहीयेत. मन, मनगट आणि मेंदू या 3 गोष्टी मुलांच्या ताब्यात जर राहिल्या तर त्यांची प्रगती होते. मग मन, मनगट आणि मेंदू या 3च्या वरती ताबा कोणाचा आहे? नवभांडवलदारांचा ताबा आहे. ज्या नवभांडवलदारांनी तुमच्या खिशातले कष्टाचे पैसे त्यांच्या कंपनीच्या दावणीला बांधले गेले पाहिजेत याच्यासाठी प्रयत्न सुरू केलाय. त्यांनी सांगितलं नाही आम्हाला पुस्तक वाचा म्हणून, त्यांनी सांगितलं नाही आम्हाला की या गोष्टी मुलांच्या प्रगतीसाठी पोषक आहेत म्हणून. मी मगाशी पुस्तकांचा उल्लेख केला. सर, स्वप्नातून सत्याकडे नावाचं पुस्तक आहे, 80-90 पानाचं पुस्तक आहे. जर मिळालं तर कधीतरी वाचा. त्या पुस्तकातली गोष्ट आहे 1947 ला देश स्वतंत्र झाला. भारत आणि पाकिस्तान नावाचे 2 देश तयार झाले. त्यावेळेस फाळणीच्या वेळेस एक रेल्वे भारतात येत होती. त्या रेल्वेच्या दोन्ही डब्याच्या मधल्या रॉडवरती कोवळ्या वयाचा एक मुलगा उपडी झोपलेला होता. मारणाऱ्याला वाटलं हा मेलाय, जिवंत तो भारतात आला.
दिल्लीमध्ये आल्यानंतर त्याला शुद्ध आली. आपलं सगळं कुटुंब विस्कटलेलं, त्या कुटुंबाला त्यानं भेटला तो जाऊन, म्हणजे सगळे एकत्र आली आणि दिल्लीपासून 150 किलोमीटर अंतरावरती कर्नाळ नावाचं एक गाव आहे, त्या गावामध्ये त्यांनी राहायला सुरुवात केली. सुरुवातीला काय करायचं तर उदरनिर्वाहाचं साधन म्हणून पत्र्याच्या पेट्या तयार करण्याचं काम सुरू केलं सर. त्याच्यावरती घराचा उदरनिर्वाह चाललेला होता. पण घरातल्या माणसांची संख्या वाढत होती, खाणारी तोंड वाढत होती, महागाई वाढत होती, म्हणून त्याच्यावरती चालणार नाही आपलं आयुष्य, म्हणून त्या मुलग्यानं बाजूला पंक्चरचं दुकान सुरू केलं. एक दिवस घटना अशी घडली, एक गाडी आली, ती गाडी पंक्चरच्या दुकानाच्या दाराच्या समोर थांबली आणि त्या गाडीतला मालक खाली उतरला आणि म्हणाला, या गाडीचा टायर पंक्चर झालाय, जरा बघता का? त्या मुलग्यानं ते बघितलं. आता तो मुलगा मोठा झाला होता, त्यानं ते बघितलं आणि तो म्हणाला, माफ करा, हा पंक्चर निघू शकत नाही, कारण वरचा टायर पूर्ण फाटलाय आणि तो बदलायला पाहिजे. ती व्यक्ती म्हणाली, बदला मग. तो म्हणाला, माफ करा साहेब, इथं टायर तो मिळत नाही, गाडी 2 दिवस ठेवावी लागेल. त्या व्यक्तीला पर्याय नसल्यामुळे त्यानं गाडी 2 दिवस ठेवली. त्या मुलग्यानं शोधाशोध सुरू केली. त्याला 100-125 किलोमीटर अंतरावरती तो टायर मिळाला. त्यानं तो टायर आणून त्या गाडीला घातला. मुळात व्यावसायिक वृत्ती असल्यामुळे त्या मुलाच्या डोक्यात आलं, भविष्यात रस्ते वाढणार आहेत, वाहतूक वाढणार आहे, दळणवळण वाढणार आहे आणि गाड्याही वाढणार आहेत, त्यामुळे टायरचा व्यवसाय देखील वाढणार आहे. समजा 100-150 किलोमीटर पर्यंत हा टायर मिळत नसेल तर किती कमतरता असेल. आपणच या व्यवसायात आलो तर, आणि तो मुलगा त्या व्यवसायात आला. अपेक्षेप्रमाणे घडलं. प्रचंड पैसा आला, प्रगती झाली, दारात मर्सडीज गाडी आली, घरात नोकर चाकर आले, बंगला झाला. हे व्हायला देखील 15-20 वर्षाचा कालावधी निघून गेला. दरम्यान त्याचं लग्न झालं, त्यालाही मुलं झाली होती आणि शेवटच्या नंबरची त्याला मुलगी झाली होती. त्या मुलगीचं नाव आहे कल्पना चावला. आणि रेल्वेच्या डब्यावरती, त्यात रॉडवरती झोपून आलेला हा मुलगा म्हणजे बनारसीलाल चावला, कल्पना चावलांचे वडील. एवढ्या मोठ्या श्रीमंत कुटुंबात जन्माला आलेल्या कल्पना चावला, पण त्यांनी आपल्या अभ्यासाच्या खोलीमध्ये अंतराळयानाची चित्र चिकटवली होती 7वी-8वीला असताना. त्यांचा मोठा भाऊ संजय, त्यानं विचारलं, कल्पना, अभ्यासाच्या खोलीमध्ये अंतराळयानाची चित्र चिकटवलीस, काय कारण? ती म्हणाली, माझ्या आयुष्याचं स्वप्न ठरलंय, मला मोठं झाल्यानंतर अंतराळवीर व्हायचंय. स्वप्न ठरणं वेगळं आणि ते पूर्ण करणं वेगळं. स्वप्न ठरल्यानंतर मुलांनी स्वप्न पूर्ण होण्यासाठीचा जो आवश्यक रस्ता आहे त्या रस्त्यावरती काम करायला पाहिजे. कल्पना चावलाने ते केलं. 12वी नंतर एरोनॉटिक्स इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेणारी ती भारतातली पहिली मुलगी आहे. वर्गामध्ये मुलगी एकटी, सगळी मुलं, शिकवणारे प्राध्यापक पुरुष. तिला सांगितलं, हे सोडून तू दुसरं काहीतरी कर. मुलगीनं ऐकलं नाही, सांगितलं मला हेच करायचंय. तिथलं शिक्षण पूर्ण केलं. अमेरिकेतल्या एका विद्यापीठामध्ये सगळं पूर्ण शिक्षण केलं. 88ला त्या नासामध्ये गेल्या आणि 98ला अंतराळ यानाच्या संदर्भाने एका शास्त्रज्ञ पदाची पोस्ट निघाली. त्यांनी अर्ज केला. 1200 परीक्षा पास व्हावं लागलं होतं. 1200. तुम्ही म्हणाल 1200 एवढ्या परीक्षा? बनवडीतनं कराडला जाऊन यायचं नाहीये. पृथ्वीची गुरुत्वाकर्षण कक्षा भेदून अंतराळयानात जायचंय. आता सुनीता विल्यम्स गेल्या होत्या, 8 दिवसासाठी गेल्या होत्या. 286 दिवस वरती राहावं लागलं होतं. 286 दिवस. कल्पना करा. ती व्यक्तीही तेवढ्या क्षमतेची पाहिजे ना जाणारी. काय तपासलं जात होतं? किती वाजता ती मुलगी उठते, किती वाजता झोपते, तिचा आहार कोणताय, ती कोणत्या पुस्तकांचं वाचन करते, जगण्याची पद्धत कशी आहे, तिचे मित्रमैत्रिणी कोण आहेत, एकटं तिला राहता येतं का, निर्णय घेता येतो का, या सगळ्या गोष्टी तपासल्या जात होत्या. आणि त्याच्यातल्या मानसिक क्षमता चाचणीमध्ये कल्पना चावलांना जगात सगळ्यात जास्त मार्क आहेत. एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला होता, दीदी तुम्हाला इतकी चांगली मार्क पडली, त्याचं कारण काय? कल्पना चावलांनी काय उत्तर दिले माहिती आहे? मी भारतीय वंशाचे आहे, लहानपणापासून एकत्र कुटुंब पद्धतीत वाढले, संघर्षाचा आणि अडचणींचा सामना कसा करायचा याचं बाळकडू मला माझ्या कुटुंबातनं मिळालंय, माझ्या आई वडिलांनी दिले. जगाच्या व्यासपीठावरती ती मुलगी सांगते, 80-90 पानाचं पुस्तक आहे, ठेवा ना मुलांच्या समोर, त्याला कळू देत ना, त्याची स्वप्न विस्तारत जातात, विचार करण्याची प्रक्रिया बदलते, जग खुलं होतं त्याच्या समोर या पुस्तकाने. आणि आम्ही घरात काय आणलं? भौतिक वस्तू. टीव्ही नाही. असं घर तुमच्यापैकी कोणाचं? फार कमी. ओके, आनंदाच आहे. आता नसलेला, काही जणांनी काय केलं असेल, जुना होता तो बदलून नवीन मोठा. बरं, आता असे किती वडील येत आहेत, आया किती आहेत, त्यांनी सांगावं. सर, हातात कॉफीचा कप घेऊन मी 2 तास निवांत टीव्ही बघतोय दररोज. नाही ना? मग घेतली का? सांगू परत तेच दांभिकता. पाहुण्यांना दाखवायला आमच्या घरात मोठा टीव्ही आहे. हो,
पेशंटला बघायला तुम्ही तर दवाखान्यात तर तसं करत नाही. घरात कुणाच्या पेशंटला जर बघायला गेलात, पेशंटला बघतो आपण नाही. कबशा कुठल्या कंपनीच्या आहेत, किचनची ट्रॉली कुठली आहे, वरती परश्या कुठल्या लावल्या. येता येता पेशंटला म्हणायचं काळजी घे, आमचा एक पाहुणा हेनच मेलाय. ते जगतच नाही सर. त्याच्याबद्दलच्या भावना कमी. भौतिक वस्तू घरातल्या वाढल्या पाहिजेत, भौतिक वस्तू वाढल्या पाहिजेत. टीव्ही आणला तर रिचार्ज आणलाय तर त्याचा आपल्याला उपयोग झाला पाहिजे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सलग टीव्ही बघा, सलग सलग. काय सांगितलं? आर्थिक स्वतंत्रता नावाची संकल्पना आम्हाला समजावून दिली. बँक, त्याचा व्याजदर कसा असतो, गुंतवणूक कुठं करायची असते, सोन्याचा दर वाढला तर का वाढला हे कधी टीव्हीने समजावून सांगितलं नाही. सांगितलं. टीव्हीने शेती आदर्श पद्धतीने कशी करायची असते आम्हाला शिकवलं नाही. सांगितलं. मुलींच्या, महिलांच्या आरोग्याचे प्रश्न कुठले आहेत आम्हाला सांगितलं नाही. सांगितलं. कोणत्या पुस्तकांचं वाचन करायला पाहिजे सांगितलं नाही. सांगितलं. टीव्हीने काय सांगितलं बघा, शॅम्पू कुठला वापरायचा, साबण कुठला वापरायचा, परफ्यूम कुठले वापरायचे, कोल्ड्रिंक्स कुठल्या वापरायच्या, गाडी कुठल्या वापरायच्या, हे आम्हाला सगळं सांगितलं. त्या आजांच्या विषयी मला आदर आहे, पण दिवाळीत एक आजोबा येतात बघा, उठा, माहिती आहे ना, एकाच महिन्यात ते. आता गंमत पुढं अशी, तो साबण नाही वापरला की आपल्याला उगाच असं वाटतं आपण गरीब झालो का काय. म्हणजे गरीबीचा फील येतो सर. आम्हाला हे सांगितलं. फेअरनेसच्या क्रीम तुम्हाला दिल्या, बर त्यानं काय सांगितलं, या जर तुम्ही लावल्या तर तुम्ही काय होणार, गोरे. बर झालो गोरे, काय करायचं गोरं होऊन? गोरे झालो. गोरे झाल्यानंतर काय करायचं? समजा तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी दिसायला अत्यंत गोरी आहे आणि एखाद्या गुन्ह्यात अडकली. संध्याकाळी पोलीस घराकडे येऊन असं म्हणतील, वा 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 छान दिसतोय तुमचा मुलगा, त्याचा गुन्हा माफ म्हणतील. पायाला धरून ओढून नेतील ना पोलीस स्टेशन मध्ये. रंगानं त्याचं कर्तृत्व ठरत नाही. माध्यमाने आमच्यापर्यंत काय पोहोचवलं, आवश्यक गोष्टी त्याच्यापर्यंत पोहोचवल्या नाहीत. मग त्याला त्या गोष्टींची आवड आहे, त्या गोष्टी त्याच्यापर्यंत पोहोचतायत. मन, मनगट आणि मेंदू माध्यमाने त्याचा ताब्यात घेतला. कोल्ड्रिंकची जाहिरात बघा, काय आहे कोल्ड्रिंकची जाहिरात. एक हिरो असतो, तो हिरो कोल्ड्रिंकची एक बाटली पित, दरीतनं गाडीवरती काढते, दरीतनं. या हेलिकॉप्टर मधून या हेलिकॉप्टर मध्ये हवेतल्या हवेत गाडी घुसवते. काय, डर के आगे ओके. आता मी बाटली आणून देतो, फक्त इथं वरती चढायचं आणि खाली उडी मारायची. बघूया ना डर के आगे कसा जिते. कसं काय ते जे करतं ते करता येईल. आयांना तुम्हाला माहित आहे, महाराष्ट्रभर फिरतोय, 1400 कार्यक्रम झाले माझे व्याख्यानाचे. सर 4 गावं गेली की कुठंतरी चौकात एखादा डिजिटल असतो तरुण पोराचा, कुठंतरी गाडी धडकून पेलेलं पोरग, भावपूर्ण श्रद्धांजली. त्याचा गाडीवरचा एक फोटो, गॉगल घातलेला सोशल मीडियातला एक फोटो, आणि खाली लिहिलेलं असतं दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस. या राजा माणसाला रस्त्यावरचं कुत्र दिसलं नाही सर, म्हणून थडकून मेले. गाडीत पेट्रोल होतं बापाचं, गाडी बापाच्या पैशाची होती, आणि हा राजा माणूस कुत्र्याला धडकून मेलाय. का? त्या पोरांचा वेग वाढला गाडी चालवण्याचा. कुठून त्यांची भावनिकता, म्हणजे जे इमोशनल सस्टेन असायला पाहिजे ते का नाही आहे त्यांच्याकडं. डिजिटल लावणं सोपं आहे ना. एकदा त्याच्या आईला जाऊन भेटून या ना, एकदा जाऊन भेटून या ना. अपघाताचं प्रमाण असं सांगितलं जातंय की अपघाताचं प्रमाण 2% आहे. किती कमी आहे बघा, 2%. ज्या आईचं बाळ मेले तिच्यासाठी ते प्रमाण 100%. 10वीच्या वर्गातला मुलगा सर गेल्या वर्षी रात्री 10 वाजता गाडी काढली, रस्त्यावरनं गाडी घसरली, डोकं बाजूच्या कठड्यावरती थडकलं, जाऊन गेला. त्या शाळेतले प्राध्यापक माझे मित्र आहेत, मी त्यांना फोन केला, म्हटलं काय घटना घडली हो रात्री, मी बघितली, कशी काय. ते म्हणाले रात्री 10 वाजता गाडी घेतली त्यानं, घरात लोक बसली होती, नको म्हणून सांगताना तो मुलगा बाहेर पडला आणि गाडी थडकून गेला. म्हणाला सर दुर्दैव पुढे आहे, दुर्दैव असं आहे, मुलगा एकचा एक आहे आणि 400 मुलांच्या 10वीचा टॉपवर पोरगा, टॉपचा पोरगा. काय करावं आई वडिलांनी मला सांगा ना. तिथं माध्यमातल्या या गोष्टी काम करत नाहीत ना. आणि जर कोल्ड्रिंक पिल्यानंतर एवढी ताकद येते, सर कशासाठी खर्च करायला इतका.
तुम्ही बॉक्सच आणायचे कोल्ड्रिंकचे खापे साहेब. उद्या गणिताचा पेपर 3 बाटल्या चढवायच्याच रात्री. राज्यात आली पाहिजेत पोरं कोल्ड्रिंक येणार नाही. एवढी ताकद आहे कोल्ड्रिंक मध्ये. तर उसाला तोड आली, नवऱ्याला 2 बाटल्या पाजायच्या, बॉक्स घरात आणून ठेवायचे. माध्यमाने आम्हाला काय शिकवलं? बंद करा, काही गरज नाही. माझ्या घरात टीव्ही नाही, माझ्या घरात भौतिक साधनं फार कमी आहेत, फार म्हणजे फार कमी आहेत. पुस्तकं किती आहेत विचारा एकदा, मग सांगेल किती पुस्तक आहेत. हात लावेल तिथं, कपाट उघडलं तर दर 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 पुस्तकच पडतात. माझ्या बेडरूम मध्ये बघितलं तर सगळीकडे सर पुस्तकं बघायला मिळतील. याच्यासारखा दुसरा आनंद नाही ना. आम्ही काय करतोय? आम्ही ते पोहोचवलं त्यांच्यावर. जाहिराती बघा ना, बरं परफ्यूमची जाहिरात बघा, परफ्यूमची अंगावरती परफ्यूम मारला, पुढे जाहिरातीत काय दाखवलं जातंय? मुलगी जवळ येते हे दाखवलं जातंय. आम्ही काय म्हणायचं? माझी घरात बहीण आहे, कोणाच्या तरी परफ्यूमला ते आकर्षित होते हे आम्ही म्हणायचं? काय दाखवलं जाते आमच्या मुलांना? मग जर असं होत असेल तर लग्न न झालेल्यांची यादी काढा, 2-2 बाटल्या गिफ्ट द्या. प्रश्न सुटतो का बघू. परफ्यूम मारल्यानंतर मुलांना जाणीव करून द्या, कष्ट केल्यानंतर अंगाला येणारा घामाचा वास हा जगातला महाग परफ्यूम आहे, त्याची तुलना नाही ना होत. घामाची लाज कधीपासून आपल्या मुलांना वाटाली? माध्यमांच्या या गोष्टी त्यांच्यापर्यंत कशा पोहोचल्यात बघायचं तुम्हाला. बघा ना कशा पोहोचल्यात. वाढदिवस साजरे करण्याची पद्धत मुलांची बदलली. 2 केक घ्यायचे. खरं तर कसा करायला पाहिजे? आईनं त्याला ओवाळलं पाहिजे, त्याचं औक्षण केलं पाहिजे. ते गाव ओवाळतं खरं, आईकडून ओवाळून गेला घराकडे येत नाही. 2 गाड्या काढायच्या, गाडी फुट, आणि त्याच्याबरोबर असा एक माणूस लागतो सर, असं एक पोरगं लागतं त्यांच्यात, जे वाकडं तिकडं होऊन रस्त्यावर लोळून फोटो काढेल, कारण ते दुसऱ्या दिवशी सोशल मीडियात टाकायचे. ती गाडी आडवी लावायची, गाडीवरती केक ठेवायचा, आणि केक कशानं कापायचा? केक मी बोललेलो नाही काही. कशावर दादानं? कशानं केक कापला जातोय? तलवारनं. बरं, आपल्या मुलांच्या हातात तलवार यायला लावणारी कुठली व्यवस्था काम करते? का त्याच्या हातात लेखणी पुस्तक येत नाहीये? तलवारीनं केक कापायचा. बरं, मग इतकी हिंमत आहे त्याच्यात, तर एकदा तलवार घेऊन फिरून ये म्हणावं गल्लीतनं 4. दुसऱ्या दिवशी नाही तुम्हाला भाकरी बांधून येरवड्याला जावं लागलं तर विचारा. तलवार कुठली? त्याला त्याच्या हातात तलवार आल्यानंतर त्याच्या भावना काय होत असतील कधी आम्ही विचार करणार आहोत? तलवारीनं त्याने केक कापायचा आणि दुसऱ्या दिवशी स्टेटसला ठेवायचा, तो सोशल मीडियात फोटो टाकायचा. त्याचं दिवसभर मुलांचं काम एकच आहे, एकच. लाईक किती आल्या, कमेंट किती आल्या, लाईक किती आल्या, कमेंट किती आल्या. आणि त्याला दिल्लीतनं, पुण्यातनं, मुंबईतनं एखादी कमेंट आली, हिरो सारखा दिसतोस, ते पाय जमिनीवर ठेवत नाही सर 4 दिवस, ते उमऱ्याला धडकून जातं. सगळ्यात दुर्दैवाचं आई वडिलांना सांगतो, वयात आलेली मुलं शिक्षक, पालक आणि समाजातली चांगली माणसं यांना बावळट समजतायत. ही सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यांना असं वाटतं की आम्हाला जेवढं ज्ञान आहे तेवढं यांना काही कळत नाही. एकदा त्यांना जाणीव करून काय कळत रे तुला? इकडला आलेला मेसेज तिकडं फॉरवर्ड करणं म्हणजे ज्ञान नाहीये. रस्त्यातल्या स्पीड ब्रेकरला हिमालयाची उंची द्यायची नाही, खरे हिमालय त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे, हे आपलं कर्तव्य. आमच्या वाईट अवस्था काय झाली सांगू तुम्हाला? मुलांच्या स्टेटसला फोटो आहेत कुठल्या तरी स्थानिक नेत्यांचे, आणि त्या स्थानिक नेत्याच्या फोटोच्या खाली त्यानं लिहिलं असतं, बाप तो बाप रहेगा. आम्ही काय समजून घ्यायचं? द्यायला नको त्याला एखादी, त्याला समजावून सांगायला नको, अरे चूक आहे तुझं, हे बापाचा फोटो ठेव, कारण तो कष्ट करतोय तुझ्यासाठी. आईच्या टाचांच्या भेगाने वडिलांच्या हाताच्या घट्टे हे त्याला कळायला हवे. त्यानं त्याच्या बापाचा फोटो अभिमानाने मिरवला पाहिजे, त्यानं त्याच्या आईचा फोटो अभिमानाने मिरवला पाहिजे. माध्यमांनी काय केलं? या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या, आणि तो फोटो काढायचा, दिवसभर लाईक किती, कमेंट किती. बरं, आली त्याला दिल्लीतनं एखादी कमेंट, पुण्यातनं एखादी हिरो सारखा, हिरोईन सारखी दिसतेस म्हणून, आणि संध्याकाळी 5 वाजता त्याच्या बापाला अटॅक आला. कोण नेतं दवाखान्यात? शेजारच्या फाटक्या बनींवरचा एखादा माणूस येतो, पळत येतो, दवाखान्यात नेतो त्यांना. 70 वर्षाची आजी येते, डोक्यावरून हात फिरवताना सांगते, बाळा जेवणाची काळजी करू नको, संध्याकाळी जेवायला घरी ये. ती 40 वर्षाची एखादी 40-50 वर्षाची काकी येते, हातातल्या बांगड्या फुटल्या तरी चालतील, जनावरांना लात मारली तरी चालेल, हात सुजला तरी चालेल, पण त्या जनावराची धार काढल्याशिवाय ती स्त्री सोडत नाही. का? तिला माहितीये हे जर दूध द्यायचं जनावर बंद झालं तर या कुटुंबाचं आर्थिक नुकसान होतंय. हिरो कोण? आलिया भट, रणबीर कपूर.
बापाला दवाखान्यात न्यायला शेजारचा माणूस, डोक्यावरून हात फिरवायला शेजारची आजी, आईला मदत करते शेजारची काकी, आणि या सगळ्यांना मुलं बावळट ठरवत आहेत. मग जर त्यांना हिरो म्हणत असतील तर त्याला एकदा प्रश्न विचारा, संध्याकाळची धार द्यायची वयस थांबली, आलिया भटला फोन कर, येऊ दे, धार काढू दे, जाऊ देत ना, सकाळपासून तुलाच बघत बसलोय म्हणून सांगायचं. काय कारण? त्यांच्या समोर आम्ही पर्याय पेरत नाही. आणि आता त्याच्या पलीकडं टीव्हीपेक्षा टीव्हीचं प्रमाण कमी झालंय, हातात मोबाईल आहे. 1.5 GB डाटा संपवणं काही काही मुलांचं टार्गेट आहे. रात्री 11 वाजता डाटा शिल्लक असेल आणि झोप आली तर ते झोपेला मागे सरून डाटा संपवतो, 12 वाजता परत येतो. जर रात्रभर किंवा रात्रीच्या कालावधीत मुलांच्या मोबाईलचा कालावधी वाढत असेल, आणि त्याच्याबरोबर जोडून अजून एक आठवलं म्हणून सांगतो सर, माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे पालकांना, आपल्या मुलांना मोठ्या मुलांच्यात बसू द्यायचं बंद करा. मुलं मोठ्या मुलांच्यात बसायला लागली की त्यांची भाषा, विचार करण्याची पद्धत आणि जगण्याची पद्धत बदलत जाते. हे नकारात्मक नाही, ही वास्तवता आहे. याची उदाहरणं माझ्याकडे देण्यासारखी आहेत सर, मी देत नाही. बऱ्याच वेळा मुलांना मला सांगा, तुमचं बाळ आहे, तुमचं बाळ चूक, त्यानं कुठं मारामारी केली, त्यानं काहीतरी कुणाला बोलला, त्यानं काही कुठं वस्तू घेतली, एखादी वस्तू शाळेमध्ये त्यानं आगाऊपणा केला, पहिल्यांदा त्यानं कुणाला सांगितलं पाहिजे चुकल्यानंतर? आई किंवा वडिलांना. ते पहिल्यांदा लपवतो कुणापासून? आई. त्या दिवशी समजून जायचं आपलं पालकत्व संपलंय. ज्या दिवशी तुमचं बाळ चुकून जरी चुकलं आणि संध्याकाळी घरात सांगत आलं, आई माझ्याकडून हे चुकलंय, माफ कर, त्या दिवशी तुम्ही अभिमानानं त्याला जवळ घ्यायचं, यस आपलं पालकत्व यशस्वी झालंय. ते बाळ चुकलेली गोष्ट सांगतं कुणाला? त्याच्यापेक्षा वयानं मोठे असणाऱ्या व्यक्तीशी बोलतं. म्हणजे कुणाशी? 10वीचं बाळ 12वीच्या वर्गातल्या मुलाशी बोलतं. त्याला किती ज्ञान आहे? त्यानं चुकीचं काहीतरी सांगितलं की त्याचं आयुष्य चुकीच्या मार्गाकडे सरकत राहतं. मुलांना चुकलेली गोष्ट देखील घरात सांगणं, असं सुरक्षिततेचं वातावरण निर्माण करायला घर सक्षम झालं की समजायचं आपलं पालकत्व सक्षम आहे. आणि आम्हाला ते करावं लागेल. आता त्यांच्या हातात मोबाईल आहे. रात्री मोबाईलवरती मुलांची संख्या काय वाढते बघा. म्हणजे काही काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे, कानात हेडफोन, आणि रस्त्याच्या कडेला मुलं रात्री 12 वाजता चालायला सुरू करतात. काही 4 किलोमीटर चालत जायचं. ते अमावस्येला घाबरत नाही, पौर्णिमेला घाबरत नाही, बिबट्याला घराकडा नाही. 4 किलोमीटर गेल्यावर त्याच्या लक्षात येतं आपण कुठं आलोय, आणि ते परत येतो. महाराष्ट्रभर फिरतोय. माझे मित्र पाठीमागे आहेत, ते गाडी चालवतात. मी त्यांना सांगितलं हायवेला गाडी फास्ट घ्यायची, चालेल एखाद्या वेळेस, पण गावात गाडी घेतली की मी त्यांना सांगतो हळू घे. ते म्हणतात सर गावातनं गाडी घेतल्यावर तुम्ही हळू का घ्यायला सांगताय? त्यांना म्हटलं हे बघ, कानात हेडफोन घातलेला कुठला बाबा कुठल्या बोळातनं बाहेर येईल, काही नेम नाही, त्याला ऐकू येत नाही, आपणच त्याची काळजी घेतली पाहिजे. तुमच्या आजूबाजूला मोबाईलवरती टायमिंग वाढलेल्या मुलं आणि मुली दिसली की समजायचं, तुम्ही चिंता करायची नाही. लग्नाचा खर्च ते करायला लावत नाही. कारण माहितीये, पिलू नावाचा प्राणी त्याच्या आयुष्यात आलेला असतो. पिलू माहितीये? पिलू नाही. रात्री 3 वाजता हे एकमेकाला विचारतायत, 3 वाजता कशासाठी? जेवला का म्हणून. पालक आहेत का? बसून घ्या पटकन. एकमेकाला विचारतात जेवलं का म्हणून. सर्दी आली, खोकला आला, ताप आला, अडचण आली, कुणाला पहिल्यांदा कळायला पाहिजे? आई वडिलांना. पिलूला आधी कळतं. आणि त्या पिलूने जर बदामाचं चित्र पाठवलं, एमडी डॉक्टर जागेवर फेल, एवढा लवकर तो आजार कमी येतोय. तुम्ही म्हणाल सर हे 9वी 10वीच्या 8वी 9वीच्या वर्गात घडतंय? नजर टाकून बघा ना आजूबाजूला, सगळीकडे नजर टाकून बघा. कॉलेजमध्ये घडणाऱ्या घटना सगळ्याच्या सगळ्या आता हायस्कूल लेवलवरती आला आणि शिक्षकांच्या डोक्याचा ताप वाढतोय. आम्ही शिक्षकांना बऱ्याच वेळा दोषी धरतोय, सर आमचा बाळ तसं नाहीये. कधीही आम्ही प्रयत्न करत नाही की त्याच्या आयुष्यात खरंच काही घडतंय का हे समजून घेण्याचा. आणि जर आम्ही ते समजून घेत नसेल तर मी प्रश्न विचारतो आता इथं. थोडा कराडचा टच असल्यामुळे सुशिक्षित वातावरण आहे हे जाणवतंय. तुमच्या घरात 12वीला मुलगी आहे, ग्रॅज्युएशनला मुलगा आहे. ग्रॅज्युएशनच्या मुलाचा मुक्का घेऊन आईनं किती दिवस झाले त्याला जवळ घेऊन, त्याचा मुक्का घेऊन.
आता काही पालकांनी जीभ चावली बरं का. आईनं मुका त्याचा घ्यायचा नाही तर घ्यायचा कोणी. आईला का वाटत नाही त्याला जवळ घ्यावं, त्याच्या डोक्यावरून हात फिरवावा, त्याचा मुका घ्यावा. किती पालक आहेत, 10वीच्या वर्गातल्या मुलीला तुम्ही जवळ घेतलंय, मिठी मारली, तिच्याबरोबर संवाद साधला. सुखाचं साधन घरात आहे. तिच्याबरोबर आम्ही बोललो, तिच्या आयुष्यात काय चालू आहे समजून घेतलं. का मिठी मारली नाही? मुलाला मिठी मारायला आम्हाला केव्हापासून लाज वाटायला लागली. 90 वर्षाची आजी 70 वर्षाच्या माझ्या मामांना जवळ घेते, डोक्यावर हात फिरवते, मुका घेते, इथे बोट मोडते. वाईट वागायचं धाडस नाही ना झाला आयुष्यभर. अत्यंत धाडसानं विधान करतोय, तुमची मिठी सैल झाली की मुलं मिठी बाहेर शोधतात. 25व्या वर्षापर्यंत मुलं आई आणि वडिलांच्या प्रेमाची त्यांना अपेक्षा असते. सून आली की मग तुम्ही भजनात जायला हरकत नाही. पण आमचं उलट होतंय, घरात सून आली की आम्ही शेजाऱ्यांच्यात जातो आणि सांगतो, आता माझ्याकडनं तांब्यावरून पाणी देखील मागत नाही, फक्त तिचंच नाव घेतो. मग कुणाचं घेईल? मुलगीचं लग्न झालं की बापा हो तुमचा अधिकार संपला. वेगळ्या अर्थाचा अधिकार म्हणतोय मी. ती नांदायला निघाली की मंडपात तुमचे डोळे भरून येतात, अख्खा मंडप रडवतात. घरात असताना किती वेळा जवळ घेतलं, तिच्या आयुष्यात काय चाललंय हे बघितलं. का तुमच्या 10वीच्या वर्गातल्या मुलग्याला आईला मिठी मारावी असं वाटत नसेल? मुलांना धाकानं बांधून ठेवता येत नाही, मुलांना प्रेमानंच बांधून ठेवता येतं. जितका धाक अधिक तितकी मुलं पर्याय शोधत राहतात, जवळ येत नाहीत. मुलांनी पर्याय शोधू नये असं वाटत असेल तर त्यांना जवळ घेऊन प्रश्न विचारा. मुंग्यांच्या वारुळातनं मुंग्या बाहेर याव्यात तसे मुलांच्या मनातल्या भावना बाहेर येतात. ते सांगतात, आई असं असं घडलं, बाबा असं असं झालं शाळेमध्ये, असं असं तो मुलगा त्या मुलगीला म्हणाला, ती मुलगी त्याला असं म्हणाली, सरांनी वर्गात असं शिकवलं. हे सगळं सांगायला ऐकायला कान तयार आहेत का? आमचे ऐकायला कानच तयार नाहीत. आमचं ऐकायला काय कान तयार आहेत? टीव्हीतल्या बातम्या, टीव्हीतल्या घटना. आणि मग कधीतरी एखादी चुकून घटना घडली की आम्ही ओरड करायला लागतो. 2 वर्षाची पूर्वीची घटना सांगतो आणि हळूहळू समारोपाकडे येतो. नात्यांच्यातला संवाद जेवढा सकस आहे तेवढी नाती सक्षम होतात आणि मुलांनाही सक्षम घडवतायत. 10वीचा मुलगा आतल्या खोलीत आहे, वडील बाहेरच्या खोलीत. वडील आतल्या खोलीत गेली की मुलगा बाहेरच्या खोलीत येतो. मुलग्याला काय हवं असेल तर त्यानं कुणाला सांगायचं? आईला. आणि आईनं मग मुलग्यानं सांगितलेलं थोडं सौम्य करून वडिलांना सांगायचं. जसंच्या तसं सांगितलं तर मग वडिलांनी सांगितलेलं आईनं थोडं सौम्य करायचं आणि मुलाशी बोलायचं. आणि अशा काळात एखादी माऊली जर माहेरला गेली, 2 दिवस त्या माऊलीला तिकडे झोप लागत नाही, तिला चिंता वाटते हे दोघं बाबा कुणाच ठाऊक काय करतात पाठीमागे. आपल्या मुलांच्या बाबतीत मुलगा वडिलांशी बोलत नाही ही चांगली गोष्ट आहे, वडील मुलाशी बोलत नाहीत ही गोष्ट चांगली आहे. संवाद संपलाय ना. एका घरात 4 माणसं जेवायला बसलेत. इकडे वडील जेवायला बसलेत, छोटी मुलगी आहे, तिच्यापेक्षा थोडी मोठी मुलगी आहे आणि मोठा मुलगा. आई जेवायला वाढते, त्या मुलाच्या ताटातली भाजी संपली. आई त्याला विचारते, बाळा ताटातली भाजी संपली, वाढू का? मुलाच्या कानात हेडफोन, त्याला ऐकू जाण्याचा प्रश्नच नाही. आई परत विचारते, बाळा ताटातली भाजी संपली, वाढू का? लक्षच नाही मुलाचं त्या. पण आईला मोठ्यानं विचारता येईना कारण वडील बाजूला आहेत. त्यांना ऐकू गेलं तर वाद होईल. त्याच्यापेक्षा आई शांतपणे बाजूला गेली. मुलगीच्या लक्षात आलं, ती पटकन मुलगी उठली, आतल्या खोलीत गेली आणि तिथून मेसेज टाकला, दादा पुढे बघ, आई तुला भाजी विचारते. वितभर नात्यातल्या अंतरातला घरातला संवाद तुटलाय. आमचा मुलांचा संवाद तुटलाय हे आम्हाला मान्य करायला हवं. आणि त्यांच्याबरोबरचा संवाद आमचा सकस व्हायला पाहिजे. त्याच्या डोक्यावरून हात फिरवला पाहिजे, त्याला जवळ घेतलं पाहिजे, त्याच्या आयुष्यात काय घडतंय हे त्याच्याकडून ऐकलं पाहिजे. तुम्हाला असं का वाटतंय की जगातलं सगळं ज्ञान आम्हाला येतंय? माझा प्रश्न आहे, या 2 दीदींना जेवढा मोबाईल कळतोय तेवढा किती आयांना कळतोय? मग मोबाईल शिकण्याच्या बाबतीत किंवा टेक्नॉलॉजी शिकण्याच्या बाबतीत आम्ही गुरु कुणाला करायला पाहिजे? पण आपला आड येतो इगो. आम्ही ऐकायचं घरातल्या मुलांचं, मग कुणाचं तुम्ही ऐकणार? कुणाचं ऐकणार? आम्हाला आमच्यापेक्षा मुलांना जास्त कळत असेल तर त्याच्याबरोबर संवादाची एकमेव गोष्ट आहे की त्याला समजून घेता येतं. संवादानंच त्याला समजून घेता येतं. 2 वर्षापूर्वीची एक घटना आहे, ती घटना सांगतो आणि समोर पकडे येतो. सर 8-8 तासाच्या वेब सिरीज आहेत मुलांच्या हातात, वेब सिरीज. मी पालक सगळे म्हणून धाडसानं विचारतो, काय कंटेंट आहे वेब सिरीजचा?
व्हायलन्स आणि अत्याचार, बलात्काराच्या घटना आणि अत्याचार. आज संध्याकाळी हे व्याख्यान संपल्यानंतर आज घरी जा, रात्री झोपायच्या अगोदर एक प्रयोग करा. प्रयोग, झोपायच्या अगोदर सलग 2 तास सापांचे व्हिडिओ बघायचे आणि झोपायचं. 2 तास फक्त साप बघायचे आणि झोपायचं. काय होईल? स्वप्नात साप येतील. रात्रभर तुम्ही झोपणार नाही, तुम्ही झोपणार नाही, दुसऱ्याला झोपू देणार नाही. जर हे तुमच्या आयुष्यात घडत असेल तर एखादा मुलगा किंवा मुलगी रात्रभर जर चुकीच्या वेब सिरीज बघत असतील तर दुसऱ्या दिवशी त्याच्या आयुष्यात काय घडेल? महाराष्ट्रात चुलत बहिणींच्या बरोबर लग्न झालेली उदाहरण आहेत सर. कुठून येते हे? याला प्रगती म्हणायची आम्ही? याला प्रगती म्हणायची का आपण? 2 वर्षापूर्वीची घटना अशी, एका व्याख्यानाच्या कार्यक्रमाला मी सर जाणार होतो. संध्याकाळी 7 वाजताचा कार्यक्रम. त्या दिवशी मोठी गाडी नसल्यामुळं त्या कार्यक्रमाला पोलीस अधिकारी होते, अध्यक्ष. मी दुपारी 2 वाजता त्यांना फोन केला, साहेब संध्याकाळी किती वाजता निघणार आहे? ते म्हणाले का? मी म्हटलं सर मोठी गाडी, ड्रायव्हर नाही आहेत, मी तुमच्या बरोबर आलो तर चालेल का? ते म्हणाले हा हरकत नाही, उलट आनंद आहे. 6-6:30 पर्यंत या, आपण निघूयात. मी 6-6:30 वाजता पोलीस स्टेशनला गेलो. चहा पाणी झालं, इकडल्या तिकडल्या गप्पा झाल्या. साहेबां 7 वाजले. मला संयोजकांचा फोन येत होता की लोक जमलेत आणि सर या लवकर. मी फोन घेतला, म्हटलं आता उठतील साहेब, निघायचं आपण. 5-10 मिनिटं गेली तरी साहेब उठायला तयार नाहीत. 15 मिनिटं गेली तरी साहेब गप्पाच मारतायत. आपल्यापेक्षा सिनियर, आपण कसं विचारायचं? पण संयोजकांचे फोनवर फोन, मिस कॉल. थोडं दचकत मी साहेबांना विचारलं, साहेब म्हटलं संयोजकांचे फोन येत आहेत, काही अडचण आहे का? आपल्याला निघायला हवं. ते म्हणाले मला देखील 2-3 मिस कॉल आलेत, एक छोटीशी केस आहे, फक्त सूचना देतो आणि निघूयात. मी म्हटलं ठीक आहे साहेब. त्याने बेल मारली. पलीकडच्या केबिन मधनं एक पोलीस एका मुलगीला आणि मुलग्याला घेऊन इकडे आले. 19-20 वर्षाची मुलगी असेल, 23-24 वर्षाचा मुलगा असेल. त्या दिदीनं काळी ओढणी अशी बांधलेली होती, पाठीवरती तिचा सॅक होती. साहेबांनी त्या दिदीला प्रश्न विचारला, दिदी काय अडचण आहे का? ती म्हणाली 15 दिवसापूर्वी आम्ही घर सोडलंय, आमच्या आई वडिलांना बोलवून घ्या. साहेब म्हणाले बाळा तुझ्या घरी फोन लावला, तुझी आई फक्त घरात आहे, वडील कामावरती आहेत, वडील फोन उचलत नाही. अंतर 40-45 किलोमीटरचं आहे, मध्ये जंगल आहे, येताना अडचण आहे. एक काम करा, आजचा दिवस तुम्ही थांबा, सकाळी तुमच्या आई वडिलांना बोलवून घेऊ. ती मुलगा आणि मुलगी बाहेर गेली, काहीतरी एकमेकाशी बोलली, आत आली. ती मुलगी म्हणाली ठीक आहे, पण साहेब आम्ही आजचा दिवस पोलीस स्टेशन मध्ये राहणार. साहेब म्हणाले दीदी माफ कर, हे ग्रामीण भागातलं पोलीस स्टेशन आहे, इतर रात्री लेडीज कॉन्स्टेबल नसतात, महिला पोलीस नसतात. महिला पोलीस नसल्यामुळं तुला मला इथं ठेवता येत नाही, माझ्याकडे तो अधिकार नाहीये. मुलगी म्हणाली नाही साहेब आम्ही इथंच राहणार. साहेब म्हणाले नाही ठेवता येणार बाळा, मी नियम तुला सांगितलंय, माझी अडचण आहे. एक काम कर, तुला 2 पोलीस अधिकारी देतो, एक गाडी देतो, शहरातल्या पोलीस स्टेशनला ते तुला सोडतील, उद्या इथं तुला ते सोडतील, जा. मुलगी म्हणाली नाही आम्हाला इथंच राहायचंय. साहेब म्हणाले बाळा तुला नियम सांगितलाय, माझ्या नियमात बसत नाही, माझी नोकरी जाईल, मला हे शक्य नाही, त्यामुळं तुम्ही निर्णय घ्या, किंवा आतापर्यंत कुठं थांबली होती तिथं थांब. म्हणून साहेब उठायला लागले. ती पटकन मुलगी असे म्हणाली आम्ही पोलिसांच्याकडे आलोय आणि तुम्ही आम्हाला संरक्षण देत नाही. साहेब उठते बसले खाली. म्हणाले अगं तिथे मगापासून प्रयत्न करतोय, तुला सगळं सांगितलंय आणि संरक्षण म्हणतेस, मग भीती वाटते तर घर का सोडलं? आणि सांग चल कुणापासून भीती वाटते सांग, त्यांना फोन करून सांगतो की तू माझ्या ताब्यात आहेस. 19 वर्षाची मुलगी पोलीस स्टेशन मध्ये सर माझ्या डोळ्याच्या समोर काय म्हणाली माहित आहे? वडिलांच्या पासून आणि मामापासून धोका आहे. जन्माला आली असेल त्यावेळेस तळ हाताच्या फोडाप्रमाणे त्या पोरीला जपली असेल, हवं नको ते सगळं काही दिलं असेल, रात्रभर बाप जागला असेल, रांगत होती त्यावेळेस बाप तिच्या बरोबर रांगला असेल, पहिलं पाऊल बापाच्या आधारानं त्या पोरीने टाकलं असेल. 20 वर्षाची पोरगी पोलीस स्टेशन मध्ये सांगते माझ्या वडिलांच्या पासून धोका आहे. तिच्या वडिलांना फोन लावला पोलीस अधिकाऱ्यांनी. 400 किलोमीटर अंतरावरती बाप रात्रपाळीला कारखान्यात काम करत होता. काय म्हणाले माहितीये वडील? साहेब माझ्या मुलीला माझ्यापासून भीती वाटते ना, व्हिडिओ कॉल करा आणि तिच्या समोर ठेवा, तिला कळू दे तिचा बाप तिच्यासाठी काय करतोय ते. मी असे काही घटना बघितले, मुलांनी मुलीची छेड काढली किंवा काही चुकीचं केलं म्हणून मुलींच्याकडल्या मंडळींनी वडिलांना पोलीस स्टेशन मध्ये मुस्काडात मारले आणि वडील फक्त शांत डोळ्यानं टिपे गाळत उभा राहिलाय. काय दिलेलं असतं?
वडिलांना कुणी खायला जरी बाहेर दिलं काय, पहिलं डोळ्यासमोर येतं त्यांच्या मुलगी किंवा मुलगा. कागद मिळाला, रुमाल मिळाला तर त्याच्यात ते बांधायचं आणि घराकडे घेऊन यायचं. सणवार असेल तर खिशात पैसे नसतील तर बाहेर वाटेल ती उसनवारी करायची आणि मुलांच्यासाठी सणवार करायचा. आणि पोलीस स्टेशन मध्ये मुलं सांगतायत की आई वडिलांच्या पासून धोका आहे. त्या वडिलांनी काय करावं, आईनं काय करावं, काय द्यायचं राखलेलं असतं. माझी विनंती आहे, आत्ताच्या पिढीचं आहे ना, सिझरियन मधनं जन्म अधिक आहे. तुमच्या बाळाला एक वेळा आयांना तुमचं पोट दाखवा आणि त्याला सांगा वीतभर पोट फाडून घेतलंय तुझ्या जन्मासाठी. त्याला होऊ द्या जाणीव आपला जन्म कुठं झाला आणि किती वेदनेतून झालाय. जोपर्यंत त्याला हे कळत नाही ते बोलणार नाही. माझा प्रेमाला विरोध नाही, अजिबात नाही. माझा प्रेमविवाहालाही विरोध नाही. माझी फक्त अट आहे एक, पोरांनी आणि मुलींनी स्वतःची लायकी सिद्ध केल्याशिवाय या वाटेला जायचं नाही. मुलगा डॉक्टर आहे आणि मुलीनं दाखवावा. बाप आनंदाने या गोष्टीत सहभागी होतो. 96% 12वीला मार्क पडलेली मुलगी 10वी नापास मुलाबरोबर जर पळून जात असेल तर याच्यासारखं दुर्दैवाचं काय आहे. आणि मी हे पालकांना का सांगतो की त्याला आई आणि वडील या दोन गोष्टीची जाणीव करून देण्याची जबाबदारी सर आमची आहे. 8 तासाच्या वेब सिरीजनं ती जबाबदारी पूर्ण होत नाही, माध्यमातल्या गोष्टींना ती पूर्ण होत नाही. बरं, माध्यमही वाईट नाही. तुम्ही मोबाईलचा आणि टीव्हीचा योग्य पद्धतीने वापर केला तर तेही वाईट नाही. पण आमच्याकडे 10 अशा वेबसाईट आहेत आम्ही त्यांच्या समोर ठेवू शकू नाही येत ना. त्यांना कळू द्या ना. मी तुम्हाला सांगतो आई वडिलांचं स्थान काय आहे. इथं बसले महिला आहेत म्हणून सांगतो, जोपर्यंत आई तुमची माहेरात आहे तोपर्यंत तुम्हाला माहेर पण आहे. आई माहेरातनं गेली की माहेर पण संपलं. 2 दिवसासाठी माहेरला गेलात तर 4 दिवस राहून याल आई माहेरात असताना. आई माहेरात नाही, 2 दिवसासाठी गेलात तर 2 तासात परत. आई माहेरात असेल, पिशवी भरून रिकामी घेऊन गेलात तर भरून येते. आणि आई माहेरात नसेल तर पिशवी भरून घेऊन गेलात रिकामी परत येते. स्वयंपाकघराचा ताबा संपतो. आईचं स्थान मुलांच्या जगण्यातलं महत्वाचं आहे. माझे एक मित्र आहेत सचिन जगताप नावाचे, लातूरचे विक्रीकर निरीक्षक आहेत सर. त्यांच्या गावात एक घटना घडली. 7वी 8वीला असणाऱ्या मुलाच्या आईचं बहुतेक निधन झालं. दारात प्रेत आणि तो मुलगा लोळतोय. आई जगण्यातनं निघून जाणं याच्यासारखं दुर्दैवाचं काहीच नाही. हंबरडा फोडला त्या मुलग्यानं, लोळतोय तो मुलगा अक्षरशः. सचिनजीने हे बघितलं, संध्याकाळी घराकडे गेले. रात्रभर झोप लागली नाही त्या मुलग्याला. डोळ्यासमोर ते प्रेत, तो रडणारा मुलगा, अस्वस्थ झालेलं वातावरण सगळं येत होतं. माय नावाची कविता लिहिली, ती कविता सांगतो. कवी आहेत सचिन जगताप. आई सांगायची कुशीत घेऊन माय लेकरांची एक कथा. आई सांगायची कुशीत घेऊन माय लेकरांची एक कथा. आई गेल्यानंतर मागे उरणारी लेकराची मुखी व्यथा. आईचे पाय पडताना तिच्या पायाच्या इंच इंच भेगा दिसायच्या आणि तिनं थापलेल्या भाकरीवरती तिच्या हातच्या रेगा दिसायच्या. पिठाच्या रिकाम्या डब्याकडे बघितलं की फाटत जायचा तिचा ऊर. पिठाच्या रिकाम्या डब्याकडे बघितलं की फाटत जायचा तिचा ऊर. डोळे पुसत म्हणायचे आत चुलीत फार झालाय धूर. संध्याकाळी पाणी भरलं की खाली ठेवून कळशीला. संध्याकाळी पाणी भरलं की खाली ठेवून कळशीला डोकीवरती पदर घेऊन ती दिवा लावायची तुळशीला. आई गेलेल्या संध्याकाळी सणांना सुटली होती हवा. आई गेलेल्या संध्याकाळी सणांना सुटली होती हवा. अंधार साऱ्या आयुष्यात कुठून आणू तुळस दिवा. आई निजली होती पोरक्या झालेल्या दारामध्ये. आई निजली होती पोरक्या झालेल्या दारामध्ये. तेव्हा पाणी दाटलं मंदिरातल्या बैराग्याच्या स्वरामध्ये. आईच्या आठवणीत आता पुन्हा एकदा भिजून घेतो. आईच्या आठवणीत आता पुन्हा एकदा भिजून घेतो. आणि ती आठवली की तिच्या जुन्या साड्यांच्या अंथरुणात पुन्हा एकदा निजून घेतो. पाकडणाऱ्या सुपासोबत एकी काकण वाजत नाही. पाकडणाऱ्या सुपासोबत एकी काकण वाजत नाही. आणि करपल्याशिवाय चूल आता भाकर कधी भाजत नाही. आई गेली तेव्हा दारामध्ये उरला होता मुका दंगा. आई गेली तेव्हा दारामध्ये उरला होता मुका दंगा. आणि असल येत जर चमत्कार तर आई दाखव पांडुरंगा. असल येत जर चमत्कार तर आई दाखव पांडुरंगा. नाही दाखवतायत. आहे तोपर्यंत तिच्या पायाला हात लावता आला पाहिजे. तिच्या कुशीत शिरता आलं पाहिजे. तिला मिठी मारता आली पाहिजे. माझ्या सगळ्या आई वडिलांना विनंती आहे, परत एकदा सांगतो, मुलांना धाकानं मोठं करता येत नाही. मुलांना फक्त प्रेमानं मोठं करता येतं. तुमचं आई पण सगळ्या जगात श्रेष्ठ आहे, ते सिद्ध करा. तुमचं बाप पण मुलांच्या जवळ सिद्ध करा. आम्हाला जगापेक्षा आमची मुलं जास्त घडणं हे महत्वाचं आहे.
टीव्हीला 2 तास देण्याऐवजी, मोबाईलला 4 तास देण्याऐवजी त्यांच्या बरोबर आम्हाला जेवढा वेळ राहता येईल तेवढा वेळ त्यांच्या बरोबर राहिलं पाहिजे. तुम्ही भाग्यवान आहात, अजूनही तुमची मुलं लहान आहेत. एकदा मूल कॉलेजच्या जीवनामध्ये गेलं की त्याला आईपेक्षा मित्रमैत्रिणी जास्त महत्वाचे वाटतात. ते वाटण्याच्या अगोदर तुम्हाला त्यांच्याशी जोडून घेता आलं पाहिजे. आधुनिकता स्वीकारा, त्यांच्या जवळ जाती आधुनिकता स्वीकारा. जर तेवढं केलं तर मला वाटतं तुमचं पालकत्व सक्षम होईल. अगोदरपासून ते आहेच, ते व्हावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो. महाराष्ट्रावर थोडं कडू बोलणारा वक्ता म्हणून माझी ओळख आहे. बोलताना शब्द माझे कडू येतात. एखादा शब्द चुकून घसरला असेल तर तो माझा मला परत करा. जे चांगलं आहे ते सगळं आहे, तुमचं आहे, घेऊन जा. आणि सर, मी संस्थेला खूप खूप धन्यवाद देतो. एका विद्यालयामध्ये एवढ्या देखण्या स्वरूपाचा कार्यक्रम होतोय आणि तुम्ही एवढ्या संख्येनं उपस्थित राहताय, ही अत्यंत सकारात्मक आणि संवेदनशीलता जागी असण्याची बाब आहे. ही संवेदनशीलता अशीच तुमची सगळ्यांची जागी राहावी ही अपेक्षा व्यक्त करतो. जाता जाता मंगेश पाडगावकरांच्या शब्दात इतकंच सांगतो, भिवून पाऊल टाकू नका, भिवून जग पाहू नका. भिनाऱ्याला कोणी आकाश पाहू देत नाही, भिनाऱ्याला कोणी प्रकाश पाहू देत नाही. तुमच्या सगळ्यांच्या पायात न संपणारं त्राण आहे. तुमच्या पंखात गरुडा उडी झेपवणारा प्राण आहे. नवा दिवस प्रकाश घेऊन येतो आहे, नवा दिवस आकाश घेऊन येतो आहे. धन्यवाद. प्राथमिक विद्यामंदिर बनवडी या विद्यालयातील पालकांच्यासाठी आणि या परिसरामध्ये असणाऱ्या शाळेतील मुलांच्या पालकांच्यासाठी आज पालक मेळावा या ठिकाणी आयोजित केला. या कार्यक्रमासाठी ज्यांनी आता मंत्रमुग्ध होईपर्यंत आपल्याला मार्गदर्शन केलं ते युवराज पाटील सर, व्यासपीठावरील आमचे सर्व सहकारी, या विद्यालयाचे मुख्याध्यापक, त्यांचे सर्व सहकारी आणि आपण सर्व गुणी पालक. 700 विद्यार्थी, 800 विद्यार्थी संख्या आहे, परंतु उपस्थित आपल्याकडे 250 पालक आहेत, त्यामुळे तुम्हाला गुणी म्हटलं पाहिजे. हा कार्यक्रम कोणासाठी आहे आणि गरज आहे का? आपण वर्षातून एखादा कार्यक्रम घेतो, त्याचं कारण असं आहे की पालकांना आपली जाणीव झाली पाहिजे आपण पालक आहे. त्या दृष्टीनं बरंचसं उद्बोधन या ठिकाणी झालं. आपण संस्कार विसरतोय, नैतिकता विसरतोय आणि मग आपण मुलांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतोय. तुम्ही इथं असणाऱ्याने जर आज ठरवलं की सरांनी सांगितले त्यामुळे आपला घरातला टीव्ही, मुलं आहेत तोपर्यंत, मुलं शिकतायत तोपर्यंत बंद करूया, तर खऱ्या अर्थानं सार्थक होईल. जोपर्यंत आपली मुलं शिकतायत तोपर्यंत आपल्या मोबाईलला तो डाटा 1 GB असेल, 2 GB असेल, तो टाकायला बंद करा. पालकांना काय होतंय की मुलं रडायला लागली, मुलं ऐकणार, आपलं जे वैयक्तिक काम आहे ते करता येत नसेल की मुलाच्या समोर मोबाईल द्यायचा. आणि त्यामुळे मग आपण पुन्हा अपेक्षा करतोय की आमची मुलं शिकत नाहीत, आमची मुलं ऐकत नाहीत. आणि दुसरी एक व्यथा सर, तुम्ही तुमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुचवा ती काय असे ह्याची नाही, परंतु अलीकडं विभक्त कुटुंब पद्धती आहे आणि आपल्याकडं सांस्कृतिक आणि कल्चर फार मोठं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये. आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये मुलांना घेऊन जातात किंवा मग मुलाला घरी ठेवायचं आणि आपण त्या कार्यक्रमाला जायचं आणि मग मुलं घरात अभ्यास करत नाहीत. मुलं दुसरंच काहीतरी उद्योग करत बसतात. मग पुन्हा पालक घेऊन रागवतात, तू अभ्यास केला नाहीस, तू घरी काय करत होतास किंवा काय चुकीचं काम केलं असेल तर त्याला रागवतात, मारतात. परंतु त्यांनी ते सुद्धा जसं मोबाईल आणि टीव्हीचं आहे तसं सुद्धा कल्चर जे बाहेर तुमचं वातावरण, कुणाची माती असेल, कुणाचं लग्न असेल किंवा काही कार्य असेल, त्याला जाताना आपल्यावर काही बंधनं घालून घेतली पाहिजे. पूर्वी मुलीची संख्या कुटुंबामध्ये आई वडील एक असायचे, मुलं 4-5 मुलं असायची, त्यावेळेला एवढा कोण लाड करत नव्हतं. तो आता एक असतो तो लाल असतो, म्हणजे सगळे हट्ट पुरवायचे. आणि जसं सरांनी सांगितलं तसं एखादी गोष्ट उपलब्ध झाली की लगेच आत्महत्या करायची, लगेच कुठं तरी चुकीचं काम करायचं. ही गोष्ट आपण लहान वयामध्ये मुलांना नाही म्हणायचं किंवा ती नकारार्थी त्यांच्यामध्ये भावना निर्माण करायची जर आपण याच वयामध्ये जर तयार केलं तर निश्चितपणानं पुढच्या आयुष्यामध्ये त्यांचं एक सहन करण्याची, त्यांच्याकडे पराभव असेल, अपमान असेल, मान असेल, हे सगळं सहन करायची शक्ती त्यामध्ये निर्माण होते. त्यामुळे विशेषतः आपण या प्रवचनाच्या किंवा उद्बोधनाच्या माध्यमातून आपण एक गोष्ट घेऊन जावा की निश्चितपणानं आपले पाल्य चांगले घडले पाहिजेत आणि भावना मुलांना असल्या पाहिजे. आज भावना मेलेल्या आहेत. आईविषयी काय भावना असली पाहिजे, वडिलांविषयी काय भावना असली पाहिजे, शेजाऱ्यांविषयी काय भावना असली पाहिजे, वरिष्ठांच्या विषयी काय भावना असली पाहिजे. शाळेमध्ये सुद्धा अलीकडे जर बघितलं, आम्ही ज्यावेळेला शिक्षण घेत होतो त्यावेळेची पद्धत वेगळी होती. त्यावेळेला थोडंसं आम्ही शिक्षकांची चेष्टा करत होतो, परंतु आता अलीकडे जर बघितलं तर मुलांना ते फॅड झालं. फॅड शिक्षकांची चेष्टा केल्याशिवाय त्यांना समाधान वाटत नाही. म्हणजे हे सगळं बदलायला लागलंय.
जिथं जिथं आपण बघतोय तिथं ते थांबवलं पाहिजे. आणि ते नसल्यामुळे आज सगळी पिढी बदलायला लागली आणि बिघडायला लागली. आज तुम्ही चांगल्या स्टेजला आहे, एक उंची असते वर जाण्याची, त्याच उंचीनं आपण खाली येऊ शकतो. पण ते जर आपण हे सगळं जर बंधनं पाळली, आपण आपल्या सगळ्या कुटुंबामध्ये असेल, आपल्या सगळ्या समाजामध्ये असेल. आता काही ठिकाणी वातावरण शिक्षणायोग्य नसतंय, मुलाने शिकायचं कसं? आपण घरातला बंद केलं तर शेजाऱ्यांचा चालू असतो. शेजाऱ्याला सांगायला गेलं तो आमच्या घरात लावलेला आहे. शेजाऱ्याने सुद्धा ओळखलं पाहिजे की शेजारच्या घरात मुलं अभ्यास करतायत, मुलं शिक्षण घेत आहेत. त्यामुळे आपण सुद्धा त्या मुलांसाठी आपण थोडंसं आपलं पथ्य पाळलं पाहिजे. त्या दृष्टीने समाज विचार करत नाही आणि मग पर्यायाने आपण अपेक्षा व्यक्त करतो. सरांनी दुसरी गोष्ट सांगितली की आई वडिलांच्यासाठी मुलं त्यांचं सर्वस्व असतात. त्या मुलांच्याजवळ चांगले संस्कार केले, तुम्ही प्रॉपर्टी कमवली, इस्टेट कमवली, कुणासाठी कमवली? एखादा मुलगा व्यसनी निघाला, एखादा मुलगा वेडसर निघाला आणि दुर्दैवानं जर त्या मुलाला तुमच्या प्रॉपर्टीचा काय उपयोग नसला तर ती प्रॉपर्टी कमवून काय उपयोगाची आहे? त्यामुळं मुलं ही प्रॉपर्टी समजून तुम्ही इथनं पुढे कार्यरत राहा. निश्चितपणाने तुम्हाला उतार चढावामध्ये ते मुलं आनंद दिल्याशिवाय राहणार नाहीत. आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात. दीड तासाचा कार्यक्रम आपण सर्वांनी शांतपणाने ऐकून घेतला. खरं म्हणजे आमची हीच अपेक्षा असते की पालकांनी या कार्यक्रमामध्ये अशा सहभागी व्हावं आणि निश्चितपणाने आपल्या कुटुंबाची, आपल्या मुलांची एक चांगल्या पद्धतीने प्रगती व्हावी, हा पाठीमागचा उद्देश आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी लाभ घेतल्याबद्दल आणि ज्यांनी मार्गदर्शन केलं, खरं तर त्यांचं अजून मार्गदर्शन व्हायला पाहिजे होतं. आपल्या पालकांची उपस्थिती उशिरा झाल्यामुळे त्यांचा कार्यक्रम उशिरा सुरू झाला. पुन्हा एकदा सर तुम्हाला कधी आम्ही निमंत्रित करू, कारण अशी व्याख्यानामुळं 5% 10% फरक पडला तरी भरपूर झालं. म्हणजे आपण जे हे कार्यक्रम घेतोय त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज सुधारण्याचे काम चांगल्या पद्धतीने करायचा प्रयत्न करतोय, ते साध्य झाल्यासारखं होईल. आपण या ठिकाणी चांगलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुम्हालाही मनापासून धन्यवाद देतो. आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. पुढचा बचत गटाचा कार्यक्रम असल्यामुळं अध्यक्षीय मनोगत झाल्यानंतर आभार वगैरे काय होणार नाही, हा कार्यक्रम संपला असं इथं जाहीर करतो. आपण सगळ्यांनी जाऊन जे बचत गटामध्ये असतील त्यांनी पुन्हा बचत गटाचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी यावं अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज.